सर्वांना नमस्कार माझा. सर्व मान्यवर जे आहेत, दळवी साहेब, कुबल मॅडम आहेत, देशमुख मॅडम, हळदणकर मॅडम, सर्वांना नमस्कार. तर सर, आज प्रारब्धचं हे घेणार आहे. तर प्रारब्ध म्हणजे काय? तर प्रारब्ध म्हणजे संचिताचाच एक भाग आहे, जो तुम्हाला या जन्मात भोगावाच लागतो. मनुष्य त्याच्या आयुष्यात असंख्य कर्म करतो. त्या सर्व कर्मांचे परिणाम आपण हळूहळू साठत जातात. आणि मनुष्य जसजसं चांगलं वाईट कर्म करत जातो, तसतसं त्या कर्मफलाचं रूपांतर संचितात होत जाते आणि त्याचा मग बॅलन्स वाढत जातो. मग या संचितातच मनुष्याची जन्मोजन्मीची जी काही कर्म आहेत ती साठवलेली असतात आणि संचिताचे भोग आपण एकदम भोगणे शक्य नसते. म्हणून यातील काही भाग आनंददायी तर काही भाग दुःखद असतो. त्यामुळे त्याला हे भोग क्रमाक्रमाने भोगावे लागतात. मग त्यालाच आपण प्रारब्ध म्हणतो. म्हणजे थोडक्यात म्हणजे संचित म्हणजे कर्माचा भूतकाळ आणि प्रारब्ध म्हणजे वर्तमान काळ. तर असाच हा कर्माचा आढावा तर जो मीन लग्नाला नुसार घेणार आहे. तर आज मीन लग्न आहे, तर सरांना मी विनंती करते, तर तुम्ही सुरुवात करावी आणि सर्वांना माझा नमस्कार परत एकदा. धन्यवाद मॅडम, तुमचं स्वागत आहे. मॅडमने स्वागत केलेलं आहे सगळ्यांचं, तर त्यांचं सगळ्यांचं स्वागत. मी पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो. त्यामध्ये आपले दळवी साहेब आहेत, मुकेश भाऊ आहेत, कुबल मॅडम आहेत, चव्हाण मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, इत्यादी सर्व आदरणीय आपले जे काही विद्यार्थी म्हणा किंवा सभासद म्हणा, त्या सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आज आपलं लग्न जे आहे ते मीन लग्नाचा आज परिचय आपण घेणार आहोत. आता मीन लग्न हा जो पार्ट आहे तो व्यवस्थित समजून घ्या. आपल्या कालपुरुषाच्या राशीमधलं हे शेवटचं मीन लग्न आहे. आता शेवटचं मीन लग्न म्हणजे काय की ती 12वी राशी येते, म्हणून त्याला शेवटची राशी म्हणून म्हटलेलं आहे. ही राशी गुरुग्रहाकडे आहे, हे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की या राशीचा जो काही अधिपती आहे तो गुरु आहे. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर या मीन लग्नावरती जे व्यक्ती जन्माला येते किंवा येणारी व्यक्ती कशा स्वरूपाचं आयुष्य भोगेल हा त्याच्यातला एक भाग आहे. मुळामध्ये मीन लग्न हे अतिशय शुद्ध लग्न म्हणून सांगितलेलं आहे. तर निदान त्याचा लग्नेश गुरु आणि त्याच्यामध्ये असलेले शुभ ग्रह, यामध्ये बुध निशेचा होतो. बुध शुक्राची युती असेल तर नीचभंग राजयोग होतो. आणि अशा वेळेला बुध चंद्राची जर युती असेल तर त्या ठिकाणी आपल्याला बघितलं तर एक फार चांगल्यापैकी राजयोग तयार होतो. बऱ्याच वेळेला असं पाहिलेलं आहे की मीन लग्नाच्या व्यक्तींना त्या ठिकाणी कमी श्रमामध्ये जास्ती धन कमवण्याची संधी मिळते. मग ती कशाही बाबतीमध्ये असो, यदा कदाचित संततीमुळे काही धन प्राप्त होतं. काही वेळेला नशीब जे असतं ते नशीब आपल्याला घेऊन येतं आणि त्याच्यावरती धनप्राप्तीचा एक संग्रह त्यामध्ये केला जातो. नमस्ते. त्यामध्ये केला जातो. आणि दुसरा भाग असा आहे की ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जर आपण पाहिलं तर मुळामध्ये जे मीन लग्न आहे तर ह्या मीन लग्नाची जी कारकिर्दी आहे ती शैक्षणिक क्षेत्रामध्ये जास्ती करून आढळलेली आहे. तर मीन लग्न स्पेशली गुरुचं असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला लोक जे कुठे कार्यरत असतील तर त्या ठिकाणी पहिला जो काही प्रवास आहे तो त्या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रातला आहे. त्यानंतर हे जे आहे ते बँकिंग आणि फिनान्स, तर त्या बाबतीमध्ये जे काही आर्थिक धोरण आहे त्याच्याशी संबंधित आपल्याला विचार करावा लागतो. जातकाचं क्षेत्र किंवा त्याची निवड ही विद्याभ्यासाकडे जास्ती त्याचा कल असतो आणि त्यातूनच या ठिकाणी बघितलं तर राजकारण आणि समाजकारण याच्यामध्ये दोन्हीमध्ये त्या जातकाच्या याच्यामध्ये त्याचा शिरकाव होतो, समावेश होतो आणि जातक हे सुख समृद्धीने चांगलं आयुष्य जगू शकतं. आता त्यामध्ये उदाहरण सांगायला तर माझ्याकडे एक पत्रिका उदाहरण म्हणून आहे की ती पत्रिका म्हणजे मुलायमसिंग यादव. त्यांचं सुद्धा मीन लग्न होतं आणि मीन चंद्र आणि वृश्चिकेचा सूर्य आणि चंद्र जलतत्वाचं, रवी जलतत्वाचा. यदा कदाचित एखादी व्यक्ती जर जन्माला आली तर त्या ठिकाणी चंद्र मीनेचा, लग्न मीनेचा आणि रवी मीनेचा किंवा कर्केचा रवी, अशा तऱ्हेने जलतत्वामध्ये हे 3 गोष्टी असतील म्हणजे उदित लग्न, सूर्य आणि त्या ह्याच्यामध्ये
आपण बघितलं तर त्या ठिकाणी चंद्र, या 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आणि ह्याला राजयोग करणारे ग्रह जे आहेत तर स्वतः गुरु जो आहे तो त्या ठिकाणी दशमाधिपती आणि लग्नाधिपती आहे. म्हणून त्या ठिकाणी राजयोग करणारा मुख्य प्लॅनेट जो आहे तो आहे गुरु. दुसरा राजयोग करणारा ग्रह जो आहे तो केंद्रामध्ये असणारा बुध. तर ह्या ठिकाणी हे 2 शुभग्रह आहेत. त्यानंतर तिसरा राजयोग जो आहे तो लग्नामध्ये जर शुक्र उच्चीचा आला तर तो एक राजयोग आहे. मग जरी तो अष्टमेश असला तरी सुद्धा अशा वेळेला त्या ठिकाणी आपण बघितलं तर तिथे ही 12 स्थानं जी आहेत त्या 12 स्थानांमध्ये वेगवेगळ्या तऱ्हेचे ग्रह येऊ शकतात. त्याला चुकीचा मुख्य ग्रह जो आहे तो राहू आणि केतू. ह्याच्यामध्ये शनी एक वेळेला चालू शकेल, पण राहू केतूचा जे काही त्रास आहे तो ह्या लग्नाला अतिशय तापदायक होतो. असं जर आपण पाहिलं तर गुरुच्या राशीमध्ये केतू जो आहे तो चांगला प्रतिसाद देतो, पण मीन राशीला तो देत नाही. धनु राशीला चांगला प्रतिसाद मिळतो. मग अशाच वेळेला आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी केंद्र आणि त्रिकोण जो आहे तर आता पहिलं त्रिकोण जे येते ते कर्क राशीचं आहे आणि दुसरं त्रिकोण जे आहे ते वृश्चिकेचं आहे. मग आता वृश्चिकेचा मंगळ जो आहे पण तो लग्नी नसावा. म्हणजे लग्नी मंगळ आल्यानंतर जातकाच्या जीवनामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणाची आंदोलनं होतात. कारण का की त्या ठिकाणी तो धनेश पण आहे म्हणजे मार्केश आहे. मग अशा वेळेला तुम्हाला जो भाग्येश पण आहे तो व्यवस्थित ठिकाणी असावा. एक तर धनस्थानात नसावा हा एक नियम आहे. भाग्येश भाग्यात असणं एक चांगली गोष्ट आहे कारण तिथे वृश्चिक रास येते. भाग्येश अष्टमात सुद्धा नसावा कारण तिथे ती कुंभ रास तूळ रास येते. मग तिथे सुद्धा तो योगकारक करत नाही. म्हणजे अशाच वेळेला बघितलं आपण तर त्या ठिकाणी भाग्यस्थानाचा अधिपती मंगळ या कुंडलीमध्ये स्पेशली 12व्या स्थानात नसावा. त्यामुळे फार त्रासदायक काही घटना होऊ शकतात. त्यानंतर मंगळाचं जे क्षेत्र आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला आढळेल की धनस्थानामध्ये तो त्या ठिकाणी कार्यरत होत नाही. चतुर्थामध्ये सुद्धा बुधाच्या राशीमध्ये होत नाही. एक वेळेला मंगळ सिंह राशीमध्ये हा जो ग्रह आहे तो षष्ठ स्थानामध्ये परमिटेड आहे. म्हणजे त्या ठिकाणी तो चालेल. पण तरी सुद्धा त्या ठिकाणी लग्नावर दृष्टी असल्यामुळे मंगळ हा स्पेशली आपण जर पाहिलं तर ह्या ठिकाणी केंद्रामध्ये त्रिकोणामध्ये जरी असला तरी सुद्धा तो त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे त्यांना प्रतिसाद देत नाही. मुळातच ही राशी जी आहे ही राशी अशी शौर्याची राशी नाहीये. तर त्याच्याकरता मंगळाची आवश्यकता आहे. त्यांना आवश्यकता कोणती आहे तर गुरुग्रहाची, चंद्रग्रहाची, शुक्रग्रहाची ही त्यांची आवश्यकता आहे. आणि त्यामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे उदित लग्नाला सूर्य जर असेल तरी काही हरकत नाही. आणि त्यासोबतच चंद्र समजा नीचेचा झाला तरी सुद्धा तो त्या जलतत्वात असल्यामुळे तो सुद्धा एक प्रकारे राजयोग होतो. मग त्या ठिकाणी आणखी दुसरा राजयोग जो आहे तो चंद्रापासून होणारा राजयोग जो आहे तो दशम स्थानाशी धनुराशीमध्ये असल्यानंतर होतो. मग तशाच प्रकारे बुध हा जो ग्रह आहे तो त्या ठिकाणी चतुर्थ स्थानामध्ये येणारी रास जी आहे ती मिथुन आहे. तर त्या ठिकाणी सुद्धा एक वेगळ्या तऱ्हेचा राजयोग होऊ शकतो कारण का की तो शुभ ग्रह आहे. अशा वेळेला बरीचशी पत्रिका मी पाहताना पाहिलेलं आहे की लग्नेश हा राहुयुक्त झाला तर त्यावेळेला सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये अनेक प्रश्न आर्थिक सुद्धा उद्भवतात. कधी कधी जे काही संचित संपत्ती असते जे साठवलेलं असतं ते निघून जाण्याचा त्याच्यामध्ये जास्ती शक्यता असू शकते. म्हणजेच काय की त्या ठिकाणी जातकाला तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही त्याला व्यवस्थितपणे असं सांगितलं पाहिजे की तुझ्या जीवनामध्ये असे काही प्रसंग येतील तर तुझा जो फंड आहे म्हणजे राखीव जे निधी आहे तो व्यवस्थित सांभाळून ठेवला पाहिजे. ह्या लोकांना जास्ती करून त्यांच्या घरामध्ये कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती जर जन्माला आली असेल मग ती सून असेल, मुलगा असेल, नातू असेल तर त्या ठिकाणी शिक्षणाशी संबंध, शैक्षणिक क्षेत्राशी काम करणं किंवा तत्सम याच्यामध्ये कार्यरत असणं अशा गोष्टी घडू शकतात. पण ह्या स्वतः सुद्धा शिक्षिका व्यक्ती होऊ शकते. मग तो पुरुष असो का स्त्री असो शिक्षणाशी जवळचा संबंध येतो. आणि इकॉनॉमी जी आहे तर त्या ठिकाणी आपण बघितलं तर अर्थशास्त्र हा भाग त्यांचा अतिशय आवडत आहे. मार्केटिंग मध्ये बघितलं तर त्या ठिकाणी फायनान्स MBA जो आहे तो अतिशय चांगल्यापैकी जमतो. म्हणून जर तुम्हाला कोणाला सांगायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही सांगू शकता की तुमचं लक्ष किंवा तुमचं शिक्षण हे फायनान्स मध्ये जास्ती ठेवा. दुसरा भाग आहे की गणिती तज्ञ जे काही बँकिंग जे काही मॅथमॅटिक्स असतं, गणित असतं ते सुद्धा ह्यांचं अतिशय चांगलं असतं. आणि त्याच्यामध्ये सुद्धा
ते कार्यरत असू शकतात. दुसरा भाग आहे की चार्टर्ड अकाउंटंट. आणि चार्टर्ड अकाउंटंट हे सुद्धा एक प्रकारे आपण जर बघितलं तर अर्थशास्त्राचाच एक भाग आहे, पण ते युनियन गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत येतो. तशीच त्यांना त्या पदावरती नेमणूक सुद्धा होते. तर ही पत्रिका जी तुमच्या समोर मांडलेली आहे ती सुद्धा एका पुरुषाशी तो चार्टर्ड अकाउंटंट म्हणूनच त्या ठिकाणी चांगल्यापैकी प्रगती केलेली आहे. मग अशा वेळेला आपण जर पाहिलं तर तुम्ही पत्रिका लावू शकाल का मॅडम? सर लावते. बघा जरा. दिसते ना? नाही, आता आले. हो, आले. हं. बरं. आता इथे हे कन्या लग्न मांडलंय मॅडम तुम्ही, तर ते नवमाशाचं आहे. ते नवमाश कुंडली. हा, नवमाश नाही, मी लावते दुसरं. चुकून लागलं ते, बघते. नाही हरकत नाही. नो मीन लग्न लावा. आता बघा. हो, आता आलंय ना? हो, हो. तर ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी तुम्ही पाहाल तर बघा, लग्नेश जो आहे तो सप्तमामध्ये आलेला आहे आणि तो व्यापारी राशीमध्ये आहे. बुधाच्या व्यक्तींचं जे गणित आहे ते अतिशय उत्तम असतं आणि ज्याला आपण म्हणतो मार्केटिंगचं गणित आहे किंवा व्यापाराचं गणित आहे किंवा बँकिंगचं जे काही गणित आहे ते त्याच्यामध्ये चांगल्यापैकी हे असतात. ही व्यक्ती गुरु आणि सूर्य या दोघांची युती आणि ती अंशात्मक युती आहे. तर त्यावेळेला त्या व्यक्तीचा कल कुठे गेला तर चांगल्यापैकी यश मिळालेलं आहे. आता कौटुंबिक हा भाग आपण नंतर बघू, पण तत्पूर्वी आपण पाहायला पाहिजे की आपल्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला की इथे शुक्र जो आहे तो वृश्चिक राशीमध्ये परमिटेड नाही. कारण का की त्या ठिकाणी तो अशा वेळेला तुम्हाला पाहिलं तर मंगळ हा जस्ट आलेला आहे, एकच अंशाचा आहे आणि त्याची दृष्टी जी आहे ती शुक्रावरती आहे. दुसरा भाग असा आहे की ह्याच्यामध्ये ह्या जातकाने लहान वयामध्ये चांगल्यापैकी यश मिळवलेलं आहे. आणि ते यश कशामुळे मिळवले तर थोडक्यात आपण जर पाहिलं तर जेव्हा आपण एखादी कुंडली वाचतो त्यावेळेला बुद्धिमत्ता किंवा ज्याला आपण म्हणतो प्रगतीपथावरती नेणारी जी बुधाची रास आहे त्या राशीमध्ये त्याचा लग्नेश म्हणून तिथे विराजमान आहे आणि तो शनी आणि सूर्य या दोघांच्या युतीमध्ये आहे. म्हणजेच काय झालं की त्या ठिकाणी जातकाला 3 गोष्टींचे जे काही परिणाम असतात ते मिळतील. म्हणजे एक बुध म्हणजे राशी, दुसरा म्हणजे सूर्य आणि त्याच्यानंतर शनी. या तिन्ही गोष्टींचा जो भाग आहे तो त्या गुरुग्रहाला म्हणजे लग्नेशाला हे त्याच्यावरती चांगल्यापैकी मिळतं. दुसरा भाग असा आहे की त्यामध्ये गुरु आणि चंद्र याचा समसप्तक योग आहे. हा पौर्णिमेचा एक योग आहे ज्याच्यामध्ये सूर्य आणि चंद्र जो आहे तो 25 अंशाचा आहे आणि सूर्य 26 अंशाचा आहे. म्हणजे ज्यावेळेला जातक जन्माला आला त्यावेळेला बरोबर संध्याकाळच्या वेळेला पौर्णिमा उदित झाली होती. आता हा पौर्णिमेचा जेव्हा एखादा विचार करतो त्यावेळेला नेहमी उगवती पौर्णिमा जी असते तर त्याला अतिशय चांगल्यापैकी प्राधान्य मिळतं. म्हणून हा जातक सधन कुटुंबामध्ये जन्माला आलेला आहे आणि त्या ह्याच्यावरती त्याने चांगल्यापैकी म्हणजे वडील वगैरे चांगल्यापैकी एस्टॅब्लिश होते आणि अशाच कुटुंबामध्ये जन्म झाला. उच्च शिक्षण घेतलं. सुरुवातीला बीकॉम झाला. बीकॉमच्या नंतर त्यांचं आर्थिक धोरण जे असतं आणि एका पहिल्या ह्याच्यामध्ये नरसी मुंजी जे कॉलेज आहे त्याच्यामधून त्यांनी डिग्री हे करून नंतर अहमदाबादला तिथे त्या ठिकाणी स्कॉलरशिप मिळवून CA हे जे आहे तर त्याचा विचार त्यांनी तिथे प्रयत्न केला आणि तो सक्सेस झाला. अशा वेळेला लहानपणामध्येच त्याला साधारणतः लवकरात लवकर वयाच्या याच्यामध्ये मिळाला. आता 81चा आपण जर जन्म पाहिला तर आज किती वर्षाचा जातक असेल तर तुम्ही जर बघितलं तर आज किती वर्ष 40च्या अगोदर आहे का? बघा 37 42 हा 37 42 42 43 बरोबर आहे. म्हणजे त्या ठिकाणी जातक हा कधी चांगल्यापैकी यश मिळवलं असेल तर त्याचा आपल्याला विचार करायचा आहे. तर वयाच्या साधारणतः 23व्या वर्षी जातकाला
एक चांगल्यापैकी नोकरी मिळाली आणि त्या दरम्यान तो त्या ठिकाणी त्याची जी पोस्टिंग होती, म्हणजे ज्याला आपण म्हणतो पद म्हणतो, ते पद त्याला प्राप्त झालं वयाच्या 23व्या वर्षी. आता हे कसं झालं, तर ज्या वेळेला गुरुचं दुसरं राऊंड सुरू होतं, तर त्यावेळेला तुम्ही जर बघितलं, मॅडम कुंडली दिसत नाही बरोबर. हा. तर त्यावेळेला बघितलं तर तुम्ही बरोबर गुरुचं सिंह राशीतून गुरुने जेव्हा भ्रमण केलं होतं, त्यावेळेला त्याचं वय काय होतं, तर 23 वय होतं. मग 23व्या वर्षी सन कोणतं असेल, साल कोणतं असेल, आपण 81 आणि 20 बघितले तर किती होतात, 2001 आणि 23 म्हणजे 2003 आणि 2002 या दरम्यान गुरु आणि शनीची युती होती का, तर नाही. त्याच्यामध्ये गुरु एकटा त्या ठिकाणी सिंह राशीमध्ये विराजमान होता. आलं लक्षात? म्हणजे तिथून गोचरीचा गुरु हा जाताना त्या ठिकाणी त्याचं दशमावरती दृष्टी आणि त्या ठिकाणी आपण बघितलं तर तिथे पराक्रमावरती दृष्टी, धनत्रिकोणावरती दृष्टी अशी आपण पाहिली जाते. म्हणजे एक तर 12व्या स्थानामध्ये दृष्टी आहे गोचरीच्या गुरुजी, आणि त्या ह्याच्यामध्ये धनस्थानावरती हा जो गुरु गोचरीने येतो त्यावेळेला तो मुख्यतः धनत्रिकोणामध्ये असतो. आता हा मूळचा गुरु 27 अंशाला आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा जातकाला सप्तम स्थानाच्या बाबतीमध्ये थोडस अपयश प्राप्त झालेलं आहे. कशामुळे झालं, तर शनी आणि सूर्य आणि गुरु हे 3 ग्रह त्याच्यामध्ये असल्यामुळे सप्तमेश जो आहे तो अष्टमात आहे. आणि अशा वेळेला जातकाच्या जीवनामध्ये आर्थिक सुबत्ता आहे, चांगलं आहे, पण विवाह झाल्यानंतर साधारणतः फक्त 2च वर्ष संसार टिकलेला आहे आणि त्याच्यानंतर तिथे संसार पूर्ण झालेला नाही. त्याच्यामध्ये रुकावट म्हणजे काही तक्रारीत आल्या आणि खंडित झाल्या. तर अशा तऱ्हेने ही पत्रिका आपण जर पाहिली, मग आता पुढे जाऊन आपल्याला जर बघायचं असेल तर कर्मस्थानाचा अधिपती हा कन्या राशीमध्ये आहे. या लग्नाला स्पेशली आपण जर पाहिलं तर 2 राशी केंद्रामध्ये त्या बुधाच्या येतात. तर त्या बुधाच्या केंद्रामध्ये आल्यानंतर जो लग्नेश आहे, तर त्या लग्नामध्ये चंद्र आहे आणि दुसरा भाग लग्नेश जो आहे तो व्यापारी राशीत आहे. तर कधी लक्षात ठेवा तुम्ही की कुठलाही ग्रह ज्या वेळेला, मग तो राहू सारखा ग्रह असेल तर तो सुद्धा मिथुनेमध्ये उच्चीचा होतो. मग त्या ठिकाणी आपण बघितलं तर कन्या आणि मिथुन राशीमध्ये जर ग्रह असतील तर जातकाचा जो काही कल आहे तो व्यापारी वृत्तीकडे जास्ती असतो. कळलं का? म्हणून अशा वेळेला तुम्ही असं हे केलं पाहिजे की जातकाच्या जीवनामध्ये ज्या घडामोडी होतील तर त्या कशा स्वरूपाच्या असतील याबद्दलचा फलादेश आपण द्यायचा असतो. आता जर तुम्हाला आणखी याच्याबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा, काही हरकत नाही. काही प्रश्न आहेत का? त्याचं जन्म तपशील द्या ना, दिसत नाही ठीक से. हा, जन्म तारीख सांगतो तुम्हाला मी. जन्म तपशील 13/10/81. पत्रिका पाठवली आहे साहेब मी त्याच्यामध्ये. नाही मला मिळालं ना, ठीक आहे चला. बरं ठीक आहे. 13/10/81 हम्म. संध्याकाळी 5:16 मुंबई. व्यक्ती पुरुष. धन्यवाद. बरं. आणखी काही आपण जे आता काही कथाकथन केलं त्याच्यामध्ये तुम्हाला काही पॉझिटिव्ह काही विचारायचं आहे का निगेटिव्ह विचारायचं आहे तर विचारू शकता. पण पत्रिका काढा, हरकत नाही, नो प्रॉब्लेम. प्लीज सर काढली. सर मी विचारू? हा विचारा ना. हा सर, मंगळाची इथे चंद्रावर दृष्टी आहे. हो. त्याचं काय फळ मिळेल आहे? कारण आपण आता तसं हा मंगळ चंद्र लक्ष्मी योग वगैरे असं म्हणतो ना. नाही नाही, तो लक्ष्मी योग म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की या पत्रिकेमध्ये स्पेशली आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी गुरुचंद्राचा हा जो राजयोग आहे, तर हो. गुरु मुख्यतः जातकाच्या जीवनामध्ये आर्थिक सुबत्ता जी आहे ती ठरवतो. मग त्या ठिकाणी चंद्रावरती जरी दृष्टी असली तर चंद्रावर 3 ग्रह पाहत आहेत आणि चौथा मंगळ पाहतोय. म्हणजे हो. लग्न स्थानावरती आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये अतिशय ताण भरपूर आला होता. आता सीए व्हायचं म्हणजे काही कमी साधी गोष्ट नाही आहे आणि एका टर्म मध्ये तो जातक हुशार होता म्हणून झाला. तर मंगळाची दृष्टी सुद्धा आहे, गुरुची सुद्धा आहे, त्याच्यानंतर रवीची सुद्धा आहे आणि शनीची सुद्धा आहे. शनीची पण आता आहे. अशा दरम्यान जेव्हा एखादी गोष्ट मॅडम गोचरीने तयार होते किंवा त्याला वय जी आहे ती एक मर्यादा आहे, तर कसं आहे की जसं आता विवाह झाल्याशिवाय विवाहाचे अनुभव त्याला मिळणार नाहीत, म्हणजे येणार नाहीत. मग विवाहाचं फलित जे आहे
ते जातकाला कधी मिळालं तर विवाह झाल्यानंतर तिथे पत्रिका जी आहे ती मुळातच सप्तम स्थान हे दूषित झालेलं आहे. तिथे शनी रवीची युती आहे. त्याच्यामुळे काही जो काळ होता याचा तो अतिशय व्यापामध्ये गेलेला आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर ही पत्रिका जी आहे ती प्लस आणि मायनस ह्या दोन्ही तर्फे आपण जर विचार केला तर जातकाचं लक्ष जास्तीत जास्त काय होतं, जिथे यश आणि फायदा असेल अशा ठिकाणी जातक हा त्याचा कल होता. आणि म्हणून त्याने जास्ती तक्रार न करता जे काही घटना घडली तर त्याने ती लेट गो केली आणि त्याच्यावरती आपलं दृष्टिकोन जो आहे, आपला जो उद्देश आहे मुख्यतः करिअरचा, तो त्याने पूर्ण केला. यांचा घटस्फोट झालाय? हा, म्हणजे वैवाहिक जीवन विस्कळीत झालेलं आहे. अच्छा. हा, विवाह योग्य वेळी झाला होता, पण तरी सुद्धा 2च वर्ष साधारणतः त्यांचं वैवाहिक जीवन चाललं. तर मुख्य पत्रिकेचा भाग जो शिकवण्याचं कारण म्हणजे की लग्नेश हा व्यापारी राशीमध्ये आहे. लग्नामध्ये बसलेला ग्रह चंद्र आहे, तो शुभ आहे कारण तो त्रिकोणाचा कारक आहे. त्यामध्ये मंगळ जो आहे तो पण स्थान बली आहे, राशी बली आहे, नवमाशामध्ये पण त्याला बळ आहे, कळलं का? पण इथे शनी आणि रवी यांची युती ही ग्राह्य नाही. मग आता ही युती तर तुम्ही टाळू शकणारच नाही, कारण का की त्या नाही. ठिकाणी दोघांनी 25-25 डिग्रीचा साधारणतः तिथे राशी भोग केलेला आहे. तर शनी अगोदर येऊन तिथे ठाम बसलेला आहे आणि त्याच्यानंतर सूर्याचा प्रवेश झाला आणि या जातकाचा जन्म झाला. तर जन्म होताना नेमका चंद्र हा बलवान झाला लग्नी आणि त्याच्यावरती गुरुच्या दृष्टीमध्ये चंद्र आला. आज पण चंद्रगुरूची युती आकाशामध्ये आहे. मग तशाच वेळेला तुम्हाला पाहता येईल की खरोखर एखादी युती जेव्हा होते तर त्या युतीचा जातकाच्या जीवनावरती कसा फलादेश होतो किंवा त्याला यश मिळतं का अपयश मिळतं याबद्दल आपल्याला विचार करायचा आहे. आलं लक्षात सर. ओके. पण लग्नेश हा कोणत्या राशीत आहे, दुसरी गोष्ट की भाग्येश सुद्धा जो आहे तो सिंह राशीमध्ये आहे. म्हणून प्रत्येक राशीचे गुणधर्म जे आहेत ते जातकाच्या जीवनामध्ये लागू होतात. दुसरी गोष्ट की जो शुक्र आहे हा शुक्र योग्य राशीमध्ये नाही. वृश्चिकेचा शुक्र हा जातकाच्या जीवनामध्ये विवाह झाल्यानंतर काही जीवन जे आहे ते खंडित करतो, तिथे जातकाला त्रास होतो. आणि आता दुसरं स्थळ शोधण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. आता तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे, त्याच्यामध्ये आपण काही गाईडलाईन देऊ शकत नाही. पण पुनर्विवाहाचा योग याच्यामध्ये आपल्याला पाहता येतोय. आता तो कधी येईल तर ज्या वेळेला ऋषभेला आता गुरुचं भ्रमण सुरू होईल साधारणतः 2 मेच्या दरम्यान, तर त्यावेळेला तिथे विवाहाचा प्रयत्न करायला हरकत नाही. बोला ॲडव्होकेट साहेब. नमस्कार सर. नमस्ते. तर विवाह विच्छेद होण्याचं कारण म्हणजे मंगळाची दृष्टी शुक्रावर असणं हे आहे का सप्तमेश बुध अष्टमात असणं हे आहे? नाही, एक तर तिन्ही गोष्टी आहेत. सप्तमात हे 3 ग्रह आहेत, तो सुद्धा एक पार्ट आहे. सप्तमात 3 ग्रह आहेत, त्याच्यामध्ये शनी रवीची युती असू नये. एक तर तो गुरु एकटा असता तरी सुद्धा लेटगो केलं असतं, पण तरी सुद्धा तिथे सुद्धा गुरु सप्तमाचा कारग्रह नाही. आणि मंगळाची दृष्टी शुक्रावरती केंद्र योगामध्ये आहे, तर तो सुद्धा आणि चंद्रावरती पण त्याचा दृष्टी आहे आणि ती षडाष्टक योगामध्ये आहे. चंद्र म्हणजे आपण म्हणतो पत्नी, चंद्र म्हणजे पत्नीच्या बाबतीत विचार केलाय ना. म्हणजे आयुष्यातल्या घटना आपल्याला जर वाचायच्या असतील तर त्यावेळेला तुम्हाला हे सगळं साहित्य एकत्रित करून जातकाच्या जीवनामध्ये खरोखर काय काय घडामोडी होतील हे आपल्याला पाहता येतं. येस, बरोबर. त्यात सप्तमेश अष्टमात पण आहे ना तो. हो, ते पण तो पण मुद्दा आहे. पण जास्ती गहन जो आहे, कठीण आहे, तो म्हणजे मंगळाची दृष्टी शुक्रावरती केंद्र योगामध्ये आणि दोन्ही जे शुभग्रह जे आहेत म्हणजे चंद्र आणि शुक्र ते मंगळामुळे दूषित झालेले आहेत दृष्टीने. आता ज्यावेळेला मंगळ लग्नस्थानावरती पाहतो तर त्यावेळेला निश्चितच जातकाच्या जीवनामध्ये कुठलं ना कुठलं तरी आव्हान उपस्थित होतं, उभं राहतं आणि त्याला सामोरं जावं लागतं. म्हणजे कुठल्या तऱ्हेचं आव्हान जातकाच्या जीवनामध्ये येईल तर त्या ठिकाणी आपण मारक स्थानाचा अधिपती म्हणून सांगितलेला आहे मंगळ. मीन लग्नाला मंगळ हा मारक स्थानाचा अधिपती आहे आणि तो त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर लग्नावर दृष्टी टाकतोय, शुक्रावरती आहे आणि चंद्रावरती आहे. तर मन खच्चीकरण होणं किंवा मनाचा त्रास होणं, मानसिक काही समस्या निर्माण होणं आणि शुक्र म्हणजे जोडीदार, जो वैवाहिक जीवनाचा कारकग्रह आहे. आणि अज्ञानामध्ये असं लग्न झालं की तिचा खुलासा त्या व्यक्तीचा झाला नाही, म्हणून जातकाच्या जीवनामध्ये अडचणी उपस्थित राहिल्या.
उपस्थित झाल्या. ओके सर, धन्यवाद. थँक्यू. सर मग आता दुसरा विवाह जर होईल तर तो टिकेल का? नाही, ऍडजस्टमेंट आहे. दुसरा विवाह किंवा तत्सम काही जरी झालं ना मॅडम, तरी हा. सुद्धा जातकाचं पहिला विवाह जर रिजेक्ट झाला तर दुसरा विवाह तुम्हाला एक समजूत म्हणून आनंदात घालवावा लागतो. हो, तडजोड करूनच जगावं लागतं. शेवटी असंच असतं ते. हो आता दुसरा विवाह म्हणजे सुद्धा एक कॉम्प्रोमाइज आहे. पण हो विवाह होईल हे त्याला सांगितलेलं आहे. साधारणतः आता मे महिन्यामध्ये एखादी गुरुचं जो भ्रमण जेव्हा होईल तर हा. मुळामध्ये आपल्याला पाहायचं असतं की ज्या वेळेला विवाह होईल त्यावेळेला साधारणतः एखाद्या वेळेला ऑक्टोबर महिन्यामध्ये होऊ शकतो, ज्या वेळेला तिथे सप्तमातून जेव्हा रवीचं भ्रमण असेल त्यावेळेला पूर्णपणे गुरु आणि रवीचा चांगला योग असेल तर अशा वेळेला तुम्हाला विवाह होण्याची शक्यता आहे. हा सर आणि बोला. त्याच्या पंचम स्थानामध्ये राहू जो आहे तर मग हा संततीसाठी काही अडथळे आणेल का? कारण शिक्षण तर तुम्ही म्हणता की खूप चांगलं झालंय. शिक्षण झालं. संततीसाठी मग काही अडथळे आणेल का? हो, संतती झालेली नाही हा एक पहिला मुद्दा आहे. दुसरी हा. गोष्ट की त्या ठिकाणी नशीब संतती झाली नाही, नाहीतर आणखी बरेचसे प्रश्न उपस्थित झाले असते. पण संतती होऊन नंतर जर काही घटस्फोट वगैरे होणार असतील तर ते योग्य होत नाही. त्याला फार दोघांनाही त्याची झळ भोगावी लागते, एक तर संततीला आणि आई वडिलांना दोघांनाही. आणि पुढे फ्युचर त्यांच्यामध्ये काय मांडून ठेवलंय आपल्याला माहिती नसतं. तर त्यामुळे संतती इथे झालेली नाही. आणि आता साधारणतः जे काही अलिप्त बरेच वर्ष झाली त्याला, 5-6 वर्षाच्या वरती झाले आणि त्या दरम्यान त्याला त्या ठिकाणी वैवाहिक सौख्य लाभलेलं नाही. आणखी कोण आहे बोला. म्हणजे दुसरा विवाह झाल्यानंतर संततीमध्ये काही प्रॉब्लेम येईल का? संतती होईल मॅडम. सर हम्म. हा शुक्रवारती शनीची पण आणि मंगळाची दृष्टी आहे. हो पण बरोबर. चांगलं स्थळ आहे. हो. ह्या माणसाचं काही अफेअर असेल म्हणून नवरा बायको विस्तृत आलं का? अरे ह्या माणसाचं बाकीच्या बाबतीत आपण चांगलं बघतो, वाईट कसं आहे? अफेअर बघा आता असतील. असं आहे, अफेअर्स वगैरे हा जो भाग आहे ना, की जर समजा यदाकदाचित काही अफेअर झालं असेल तर त्याला पंचमातला राहू जातकाच्या जीवनामध्ये फसवणूक करतो. पण सहसा जर आपण पाहिलं तर मीन लग्न जे आहे हे लग्नात शनी, त्याच्यावरती गुरुची दृष्टी, चंद्राची दृष्टी, तर अशा वेळेला काही अफेअर्स वगैरे होण्याची शक्यता फार कमी असते. पण जरी अफेअर झालं असतं असं समजा तरी सुद्धा पंचमातल्या राहूने त्याला त्यामध्ये जास्ती यश मिळवून दिलं नाही, देणार नाही. ओके सर. आणि शुक्रावरती जी दृष्टी आहे ना, तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे शनीची दृष्टी आहे, मंगळाची. म्हणजे शुक्र हा मुळातच ज्या राशीमध्ये आहे तिथे सुद्धा तो डॅमेज झालेला आहे. ज्या राशीमध्ये मंगळ बसलाय त्याची पूर्णपणे स्वतःच्या राशीवरती दृष्टी आहे. शनीची सुद्धा विरोधी राशीवरती दृष्टी आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचं कॅल्क्युलेशन आपल्याला करणं आवश्यक आहे. सगळी गणित व्यवस्थित करणं, त्याच्यावरती फलादेश देणं हा नियम आहे. ओके सर, बोला. धन्यवाद. सर धन्यवाद. मी बोलू? हा बोला. हा सर, इकडं आता नवमोश कुंडलीला पण रवी आणि राहू युती आहे. त्याच्यानंतर चंद्र केतू युती आहे. हो शुक्र मंगळ समसप्तक योग आहे नवमोश कुंडलीला. आणि इथं Yes. हा हलाल योग आहे. हम्म. म्हणजे दोन्हीकडे मानसिक स्थिती ही डाऊनच दिसते. हो, मानसिक भरपूर काही कसं असतं की एका लहान वयामध्ये जेव्हा या सगळे प्रसंग येतात आणि ते समोरच्या व्यक्तीकडून म्हणजे जोडीदार जर समजा त्या ठिकाणी आपल्याला तापदायक ठरत असेल किंवा त्रासदायक ठरत असेल तर निश्चितच मनुष्याला हे दुःख कशामुळे आलं. तर पहिला भाग म्हणजे आपण विचार केला तो मंगळाकडून, शनीकडून, शुक्राला आणि चंद्राला दोघांनाही इजा पोहोचलेली आहे. हो कळलं का? बरोबर. आणि त्याला सपोर्टिंग प्लॅनेट असल्यामुळे जातक जो आहे तो आर्थिक दृष्ट्या सक्षम झालेला आहे, स्थिरावलेला आहे. कारण गुरुचंद्राचा समसप्तक योग आहे. मग तसं जातकाच्या जीवनामध्ये नैराश्य सुद्धा आलं तर ते नैराश्य शनीमुळे आलं आणि जे काही कलह झाला तो मंगळामुळे झाला. बरोबर. रविचंद्र हा असा एकमेकाशी कलह करत नाही. तर योग जे असतात ना मॅडम, जरी समसप्तक योग झाले तरी सुद्धा शनी चंद्राचा समसप्तक नसावा, शनी चंद्राची युती नसावी.
तर युती चंद्राबरोबर कोणाची असावी? एक वेळेला कसं असतं, नियम ज्योतिषशास्त्रामध्ये असा आहे की चंद्र हा बुधाला चांगलं प्रेम करतो किंवा त्याचा तो युवराज आहे म्हणून त्याच्यावरती त्याची माया आहे किंवा आपुलकी आहे, त्याच्यामध्ये चंद्र बुधाची युती ग्रांटेड आहे. पण त्याच्यामध्ये बुध हा चंद्राला प्रिय नाहीये. बुध हा नेहमी चंद्राला म्हणजे आईशी वैर घेतो. आता बऱ्याच वेळेला आपण जर पाहिलं तर कन्या राशीची जी मंडळी असतील तर त्याच्यामध्ये आईच्या नात्यात आणि स्वतःच्या नात्यामध्ये तफावत असते. म्हणजे कन्या राशीचे किंवा मिथुन राशीचे लोक असतात तर कधी कधी ज्याला आपण म्हणतो की आई बरोबर त्यांचं ट्युनिंग जमत नाही. बऱ्याच वेळेला असं आढळलेलं आहे की मिथुन राशी आणि कन्या राशीमध्ये जसं की स्टेप मदर किंवा आपली एखादी मानलेली आई तिच्याकडे त्याचं जमतं, पण सख्या आईशी जमत नाही. कधी कधी मावशीशी जमतं किंवा काकीशी जमतं, पण जी आपली सख्खी आई आहे त्यांच्याशी जमत नाही. हे बुधाचं एक थोडस हे आहे, थोडस कमीपणा आहे तो. पण चंद्र हा सतत बुधावरती चांगल्यापैकी प्रेम करतो. तर बुधाचं वडिलांशी चांगलं जमतं, कारण का की तो त्या ठिकाणी बुधादित्य योग असल्यामुळे वडिलांचं सुख किंवा वडिलांचा परिचय अतिशय चांगल्यापैकी मिळतो. थँक्यू. दुसरं कोण आहे? भागवत बोला ना. पंचमात राहू असल्यामुळे संतती दगावण्याची शक्यता आहे का? हो, संतती झाली, अजूनपर्यंत संतती नाहीच आहे. संतती डिले. आता कसं आहे बघा, पंचम स्थान हे बऱ्याच गोष्टीसाठी पाहिलं जातं. आपला जो प्राथमिक अभ्यासक्रम असतो शालेय तो पंचम स्थानातून पाहतो. हायर एज्युकेशन जे आहे ते आपण भाग्यस्थानाकडून पाहतो. परदेशाचं एज्युकेशन हा 12व्या स्थानातून पाहतो. मग तसंच आपण जर पाहिलं तर ह्याच्या व्यक्तीचा जो मंगळ आहे तो मंगळ हा गणिताचा एक कारक ग्रह आहे. म्हणजे मंगळाकडे इंजिनिअरिंगचे गणित आणि गणितीचा जो हिशोब आहे तो पटकन येतो. आणि दुसरा भाग असा आहे की लग्नेश गुरु हा कन्या राशीमध्ये व्यापारी गणित ज्याला आपण म्हणतो, जे कमर्शियल प्रोसेसिंगला लागतात किंवा बँकिंगला लागतात, तर ते त्या व्यक्तीला निश्चित त्याच्यातून फायदा झालेला आहे. नाहीतर आमच्या मुंबईमध्ये नर्सिंग मुंजीमध्ये प्रवेश घेणं किंवा मिळवणं अतिशय कठीण आहे. कळलं? 25-25 लाख रुपये डोनेशन दिलं तरी सुद्धा प्रवेश मिळत नाही. हा बोला साहेब, विचारा काय हरकत आहे, बोला. तर मगाशी तुम्ही विवाहाचं सांगितलं की अमुक एक ग्रहस्थिती असेल तर विवाह होईल. तर याच्यात विवाह ठरणे हा एक भाग आहे आणि विवाह होणे हा दुसरा भाग आहे. तर विवाह ठरण्यासाठी सुद्धा तीच ग्रहस्थिती तशीच कारणीभूत होते का जी विवाह होण्यासाठी असते? बरोबर. आता मला सांगा की जातक स्त्री आहे का पुरुष आहे मॅडम? मुलगा आहे माझा. ठीक आहे, हरकत नाही. म्हणजे जातक पुरुष आहे. आता पुरुष. त्यावेळेला मॅडम कसं आहे की एक तर स्त्री ग्रह म्हणून शुक्राचा विचार करणं गरजेचं आहे. तो वैवाहिक सौख्याचा कारक मूळ ग्रह जो आहे तो शुक्र आहे. त्यानंतर तिथे गोचरीचं भ्रमण गुरुने किंवा शनीने होत असेल आणि सप्तम स्थानावरती त्याची दृष्टी किंवा योग होत असतील तर, किंवा सप्तमाधिपती सोबत काही युती होत असेल किंवा गोचरीने काही फलादेश होत असेल तर तो महिना काढते वेळी तुम्हाला सूर्याचाच आधार घ्यावा लागतो. मग आता त्यावेळेला एक पद्धती अशी आहे मॅडम की हे लग्न जे आहे हे आलेलं किती अंशाचं आहे? तर इथे कन्या नवमास आलेला आहे ना आपल्याकडे. आपल्याकडे आलेला कुठला नवमास आहे? कन्या आहे ना. मग कन्यामध्ये गुरु आलेला आहे तिथे त्या नवमासात. बरोबर. आता कन्या नवमास मीन राशी मधला आला तर मीन राशीचा आरंभ जो आहे तो कर्क नवमासाने होतो आणि मग तिसरं शरण जे आहे ते कन्या नवमासाचं आहे. बरोबर आहे. म्हणजे नक्षत्र जे आहे ते त्या ठिकाणी उत्तरा नक्षत्र आहे बघा. उत्तरा भाद्रपदा नक्षत्र आहे ना मॅडम? चित्र येतं ना गुरुचं. नाही, लग्नाचं उत्तरा भाद्रपदाचं. मग आता त्यावेळेला जेव्हा रवी तिथून जाईल तर एक तर तो एक भाग बघायचा. मग त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मार्च महिन्यानंतर मीन राशीमध्ये 15 मार्च नंतर सूर्य येतो की नाही. मग 3 नवमास जायला 25 तारीख येते, म्हणजे 25 मार्च. कळलं? मग आता ही 25 मार्च जवळच आहे. बरोबर की. जर मी लग्न असेल तर म्हणजे कोष्टक कसं वापरायचं हे मी तुम्हाला सांगतो. बरोबर. तिसरा नवमास म्हणजे 25 मार्चच्या जवळपासचा भाग येतो ह्याच्यामध्ये.
त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की तिथून सप्तमाधिपती बुध हा सूर्याच्या जवळपासच असेल, नंबर 1. बरोबर. एक भाग असा आहे याच्यामध्ये मॅडम तुम्हाला सांगतो, लग्न कुठलं आहे ते तुम्ही मला सांगा, मग मी तुमचा जो पर्टिक्युलर एक वैयक्तिक आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं ते पाहू. तुमच्या मुलाचं लग्न हे कोणतं आहे? मेष लग्न, मेष रास. मग मेष लग्नाचा जर भाग असेल तर त्या ठिकाणी आपण पहिल्यांदा पण बघितलेलं आहे की मेष लग्नाला सप्तमात येणारी रास तूळ आहे, कन्या रास आहे आणि अष्टमात वृश्चिक आहे. बरोबर आहे की नाही? हो हो. तर त्या ठिकाणी साधारणतः सप्टेंबर ऑनवर्ड्स हा सूर्य जेव्हा जाईल, हा 15 बरोबर. सप्टेंबर ऑनवर्ड, हा त्या दरम्यान ह्या 3 महिन्यामध्ये लग्नाचे योग येतील, असा बरोबर. एक नियम आहे. ओके. आणि म्हणजे तो तुम्ही जेव्हा एखादं हे पाहाल पत्रिका तर बऱ्याच लोकांना अंदाज आला, तर आपण परत रिपीट करतो, कारण माझी वैवाहिक जीवनावरची कार्यशाळा युट्यूबला उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये आपण सांगितलेलं आहे 12, 1 आणि 2, 5, 6, 7 ह्याच्या जवळपास जेव्हा सूर्याचं भ्रमण सुरू असतं त्याच वेळेला लग्न निश्चित होतं. म्हणजे लग्न व्हायची निश्चित म्हणजे लग्नाची तारीख, लग्नाचा कालावधी आणि विवाहबद्ध होणं हा एक भाग आहे. प्रपोजल येण्यासाठी जो भाग आहे मॅडम, तर त्या ह्याच्यामध्ये बघितलेला आहे की दशम स्थान आणि चतुर्थ स्थान. ओके. मग आता जर त्याचं मेष लग्न आहे तर दशम स्थानामध्ये जानेवारी येतोय, कळलं का? आणि दुसरा भाग येतो तो जुलैमध्ये येतो. मग जुलैमध्ये प्रपोजल येण्याची शक्यता आहे. ओके, ठीक आहे. कळलं का? म्हणजे जुलै म्हणजे लग्न ठरण्याचा जो भाग आहे तो चतुर्थ आणि दशम या स्थानाशी जास्ती संबंधित राहील आणि नक्की. होण्यासाठी 12, 1, 2 आणि 5, 6, 7. ओके, कळलं सर. आता Thank you. जेवढी मंडळी इथे उपस्थित आहेत त्यांनी विचार करावा की लग्न कधी जमलं आणि कधी झालं, नाही का? कळलं सर. थँक्यू. नाही, बाकी इत्यादी लोक कोण आहेत त्यांना विचारतात. इत्यादी लोक, सगळ्यांना प्राधान्य दिलं पाहिजे ना आपल्याला. बोला. बरोबर आहे सर तुमचं म्हणणं. बरोबर आहे. अगदी अगदी 100% बरोबर आहे. म्हणजे कॅल्क्युलेशन मॅडम बोला. माझं लग्न ऑगस्ट मध्ये ठरलं, ऑगस्ट मध्ये, आणि झालं मार्च मध्ये. अच्छा. मग आता त्या दरम्यान आपण जर बघितलं तर तिथे मकर आणि कुंभ राशीचा संबंध आला होता का, असं आहे ना? मार्च महिन्याच्या 15 तारखेच्या अगोदर धनस्थान सुरू असतं धनु लग्नाला मॅडम. धनु लग्नाला कुंभ रास पराक्रमात येते ना. धनस्थानामध्ये मार्च महिन्याच्या अगोदर फेब्रुवारी 15 ऑनवर्ड्स, फेब्रुवारी 15 टू मार्च 15. काय बघू म्हणाला? 15 तारखेच्या फेब्रुवारी पासून ते 15 तारखेच्या मार्च पर्यंत. हो, 8 मार्चला झालं. म्हणजे त्यावेळेला धनस्थानातून सूर्य चालला होता. हा सर, बरोबर आहे. मध्ये हे जात आहे. बरोबर आहे. हो बरोबर आहे. म्हणजे कुटुंब स्थानातून भ्रमण रवीचं होणं आवश्यक आहे ना सर त्यावेळेस? नाही, असं नाही मॅडम. बघा ऑप्शन काय सांगितलेलं आपल्याला, म्हणजे स्पेशली वैवाहिक जीवनाबद्दल विवाह कधी ठरेल तर मगाशी सांगितलं मी, दशम स्थान चतुर्थ स्थान, प्रपोजल येणं, बरोबर आहे. आणि त्यानंतर मग तिथे विवाहाची तारीख ठरणं, आणखी काही वाटाघाटी वगैरे वगैरे काय अपेक्षा वगैरे सगळं याच्यामध्ये 1-2 महिने निघून जातात माणसाचे. कारण मुहूर्त नसतात, काही वेळा तारा असतो वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. तर दशम स्थान आणि चतुर्थ स्थान हे तुम्हाला विवाह ठरण्यासाठी म्हणून आपल्याला विचार घेणं गरजेचं आहे. आता तिथे होण्यासाठी रवी 12, 1, 2 आणि 5, 6, 7 मध्ये असला पाहिजे. 6, 7, 8 6, 7, 8 6, 7, 8 आणि 12, 1, 2 12, 1, 2. अच्छा. आणि जमताना दशम आणि चतुर्थ. जसं आता दशमात किंवा चतुर्थात रवी असला पाहिजे जमताना. जमते वेळी. आता जसं की सर अगदी बरोबर आहे. माझं तूळ लग्न आहे. ऑगस्ट 15 ऑगस्ट नंतर माझं ठरलं. साधारणतः 1 सप्टेंबरला वगैरे असा साखरपुडा झाला. म्हणजे सप्टेंबरमध्ये साखरपुडा झाला आणि 30 ऑक्टोबरला लग्न झालं. अगदी करेक्ट सर.
असं हे होतं. आता जसं की हळदणकर मॅडमने सांगितलं, तर त्या दरम्यान त्यांच्या दशमामध्ये कन्या रास येते. तर कन्या राशीमध्ये सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये विवाहाचा ज्याला आपण म्हणतो योजना किंवा प्रपोजल येणं हे ठरलेलं आहे. बरोबर आहे सर, बरोबर आहे. बरोबर आहे. चला उद्या 50 रुपये पाठवून द्या हो. कन्सल्टेशन. पण आता या पत्रिकेमध्ये सर म्हणजे आपण मगाशी विवाह मोडण्याविषयी जी चर्चा केली, तर शुक्र हा मंगळाच्या राशीमध्ये सुरक्षित नाहीच आहे, पण ते त्या कारणाऐवजी मंगळाची दृष्टी आणि शनीची दृष्टी हे आणि अष्टमात सप्तमेश ही कारणं जास्त महत्वाची आहे. अदरवाईज तो शुक्र जर ह्याच्यात असता तर इतका प्रॉब्लेम नसता आला. आता कसं आहे की जो अष्टमात गेला असता शुक्र समजा, तर त्या ठिकाणी तो स्वतःच्या राशीत असता आणि बुधयुक्त असता. मग त्यावेळेला सपोर्टिंग प्लॅनेट म्हणून त्याला बुधाने सहाय्य केलं असतं. कसं आहे, ही एकमेक जी जोडी आहे ना, ह्या जोड्या लावताना सुद्धा आपण जेव्हा शाळेमध्ये पण काही अंकाच्या जोड्या लावतो किंवा गाळलेले शब्द भरतो, तर त्यावेळेला सुद्धा ते मॅच झालं पाहिजे. मग तसं बुध शुक्राची युती जी आहे, तर यदा कदाचित काही आलेले प्रसंग किंवा येणारे प्रसंग जे आहेत ते एकमेकाच्या सल्ल्यावरती ते घालवू शकतात. बुध असा आहे मॅडम की बुध हा सल्लागार प्लॅनेट आहे. स्पेशली आपण जर बघितलं तर बुध हा सल्लागार म्हणून फार चांगल्यापैकी हे करतो, मानसिक विचार करतो, भरपूर वेळा निर्णय घ्यायला वेळ लावतो आणि त्याच्यानंतर मग सोक्ष मोक्ष होतो. म्हणून तुम्हाला कन्या राशीतले आणि स्पेशली मिथुन राशीतले ग्रह जर तपासायचे असतील, बऱ्याच वेळेला आपण निर्णय घेताना मनात विचार करतो की नाही जाऊ दे आणि मग कधीतरी निर्णय घ्यायला विलंब होतो. त्याला कारण काय की विचारपूर्वक निर्णय घेणे, कळलं. पण मेष आणि तुळेतले जे निर्णय आहेत ना ते असे क्विक फटकाफटकी होतात, म्हणून ते कधी कधी एकदम बेधडक ज्याला आपण म्हणतो ना तसं परिस्थिती होते. सर मी विचारू, हा विचार. जसं मीन लग्नाला तुम्ही सांगितलं की राजयोगकारक बुध, गुरु आणि शुक्र हे ग्रह असतात आणि चुकीचा ग्रह किंवा तापदायक ग्रह हे राहू आणि केतू असतात. जर आता मीन लग्नालाच जर लग्नी शुक्र असेल आणि बुध आणि बुध हा ग्रह जर द्वितीयामध्ये असेल आणि चतुर्थ स्थानामध्ये गुरु असतील किंवा जे तापदायक ग्रह आहेत हे पंचम स्थानामध्ये केतू असेल आणि एकादश स्थानामध्ये शनी आणि राहू असेल, तर हे कसं फळ देतील किंवा त्याचं फलित काय राहील? पहिली गोष्ट म्हणजे मीन लग्नाच्या बाबतीत तुम्ही बोलत आहात ना मॅडम? हो मीनच लग्न. मकरेला शनी आणि राहूची युती जी आहे ही पहिली गोष्ट ऍडवायजेबल नाही, नंबर 1. नाही. त्याला कारण काय आहे की जर समजा त्या ठिकाणी असणारा जो राहूची युती आहे, तर शनी हा 12व्या स्थानाचा अधिपती आहे आणि तो मकर राशीमध्ये शनी राहूची युती आपल्या समोर आणतो. मला वाटतं ही युती 1992-93च्या दरम्यान होती, कळलं का? बरोबर ना? मग त्यावेळेला जातकाला शनी राहू पेक्षाही सप्तमेश जो आहे मीन लग्नाला तो बुध आहे आणि त्याच्या अवतीभोवती असणारे ग्रह. पण दुसरी गोष्ट की तुम्ही सांगितल्याप्रमाणे मकर राशीमध्ये असणारी शनी राहूची युती ही यदा कदाचित मीन लग्नाला आपल्या वडिलांना अडचणीत आणण्यासाठी जास्ती तापदायक ठरेल, हानिकारक ठरेल. म्हणजे वडिलांच्या बाबतीमध्ये ती गोष्ट जी आहे ती हानिकारक ठरेल. म्हणून आपल्याला जेव्हा कुंडली पाहतो त्यावेळेला लगेच कालपुरुषाकडे पण जायचं असतं आणि कालपुरुषाला मकर रास जी आहे ती दशमामध्ये येते. तर अशा वेळेला मकरेचा शनी राहूची युती जी आहे ती जेव्हा होते तर त्यावेळेला जातकाच्या जीवनामध्ये निश्चित बरीचशी आंदोलनं वडिलांच्या बाबतीमध्ये होण्याची शक्यता आहे. ओके. आणि पंचमातला केतू तो काय फळ देईल? पंचमातला केतू एकदम मित्र मैत्रिणी किंवा तत्सम जो विद्याभ्यास आहे किंवा सराउंडिंग आहे. पंचम स्थान हे मॅडम सहसा आपण जर बघितलं तर आपल्या अवतीभोवती असणारे जे लोक असतात ते आपल्याला मिसगाईड करू शकतात. म्हणून कधीही लोक ऐकावे जनाचे करावे मनाचे तसा भाग जो येतो, तर त्यावेळेला तुम्हाला पंचम स्थान जे आहे ते कार्यरत व्यवस्थित असणं गरजेचं आहे. अनेक वेळेला पंचम स्थानावरती जेव्हा काही ग्रह आंदोलन करतात तर मुख्यतः पंचम आंदोलन म्हणजे असं आहे की 5th हाऊस रिलेटेड जोडियाक जर आपण पाहिलं तर त्या राशीवरती सुद्धा ग्रह आंदोलन करतात पारंपरिक मध्ये. मग अशा वेळेला
त्या ठिकाणी कधी कधी आपण चुकीच्या लोकांच्या संगतीमध्ये असल्यानंतर बॅड पॅच निर्माण होतो. बरोबर. कळलं? ओके. हा बोला भागवत मॅडम. तर गुरु आणि शुक्र जर वृश्चिकेला एकत्र असतील कोणत्याही लग्नाला, तर मग ते म्हणजे वृश्चिकेतल्या शुक्राला मग वृश्चिकेतच गुरु असेल तरी तो सांभाळून घेईल का? काय करेल? नाही नाही, गुरु हा वृश्चिकेमध्ये फेवरेबल आहे, कारण तो मंगळाच्या राशीत आहे. तर आलेल्या सगळ्या प्रसंगावरती तो मात करून पुढे जाईल, कारण तेवढी कपॅसिटी गुरुकडे आहे. कारण आकाशामध्ये ग्रह म्हणून बघितलं तर गुरुचा जो प्रभाग आहे तो फार मोठा आहे, म्हणजे आकार मोठा आहे. मग बघा 1440 पटीने पृथ्वीपेक्षा मोठा ग्रह आहे, मग तो चालेल, तो परमिटेड आहे. पण त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर शुक्र हा त्या ठिकाणी सुटेबल नाहीये. शुक्राकडे काय गंमत आहे तुम्हाला सांगतो, की एखाद्या तुम्ही चांगल्या हॉटेलमध्ये गेलात आणि ते रुचकर असेल तर शुक्र तिथे चांगल्यापैकी खुश होईल. पण एखाद्या ठिकाणी त्या वेळेला समजा चुकीचं वातावरण असेल तर कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये चुकीच्या वातावरणामध्ये जाण्याची शक्यता असू शकते. त्याला कारण शुक्र हा बिघडलेला असेल, कुठल्या तरी दृष्टीने असेल, तर मनुष्य त्या ठिकाणी चुकीच्या संस्कारामध्ये वाढ करतो असा भाग होतो. सराउंडिंग. पण गुरु शुक्राची युती पर्टिक्युलर कुठल्या राशीत असावी ह्याला फार महत्व आहे. बघा परत सांगतो तुम्हाला मॅडम, की आता समजा मेष राशीला जर आपण विचार केला, तुम्ही मेषेचा गुरु पहा. मेषेचा गुरु हा भाग्यावरती एक प्रकारचं आंदोलन करून भाग्य मिळवण्याचा प्रयत्न करेल, पण शुक्र हा त्या ठिकाणी निर्बली होईल. कारण का की ती राशी जी आहे ती शुक्राच्या क्वाईट अपोजिट राशी आहे. बरोबर. आणखी सांगतो पुढे जाऊन, की आपल्याला समजा त्या ठिकाणी शुक्र मेषेचा आहे आणि शुक्र वृश्चिकेचा आहे, तर शुक्राला काय वाटतं आपल्या समोरची रास ही आपली आहे. बघा तुम्ही, म्हणजे स्वतःचं घर आपल्या समोर आहे पण आपण रस्त्यावरती आहोत असा भाग होतो. कळलं? आपलं घर समोर आहे पण तरी सुद्धा आपण चुकीच्या पथावरती आहोत. रॉंग प्लॅटफॉर्म. बुधाच्या युतीबद्दल सांगितलं म्हणून म्हटलं समजा बुध असेल तर ते तुम्ही हे आता सांगितलं ना, म्हटलं गुरु असेल समजा शुक्राबरोबर तर तो हे काही घडवू नाही देणार आणि तो सांभाळून घेईल असं मला वाटत होतं, म्हणून मी विचारलं. नाही, पण गुरुचा फायदा जो आहे तो त्या वृश्चिक राशी मधला गुरु सुद्धा बेनिफिट देईल, पण शुक्राला तो मिळवून देणार नाही. असं आहे. मग बुध शुक्र असतील तर ते एकमेक संगनमत करतील. कसं आहे की ही जी पर्टिक्युलर एक हे आहे ना कॅव्हिटी, त्याच्यामध्ये कोण उपस्थित आहे त्याला फार महत्व आहे. बरोबर. बरं, दुसरी गोष्ट आणखी पण सांगतो तुम्हाला मी, की गुरुला सुद्धा एकदम चतुर माणूस आवडत नाही. लक्षात घ्या, गुरुला पहिला मान हवा असतो. गुरुचं नेहमी तसं आहे. पण गुरु बुधाची युती असेल तर बुध हा त्याला फसवतो. अगेन आय टेल यू, एक हे होतं, एक पिंजरा होता आणि एक गुरुजी रोज पूजा करायला यायचे. तो पोपट बोलायचा पंडित झुटा आहे, पंडित झुटा आहे. तर त्याच्यामुळे शेवटी काय झालं की त्या घरातल्या अडचणी फार वाढल्या आणि जेव्हा जेव्हा गुरुजी पूजेला यायचे त्याला डिस्टर्ब पोपट करायचा की पंडितजी झुटा आहे आणि त्या गुरुजीचं त्याच्यातलं मत कमी व्हायचं, म्हणजे त्याला मत जायचं नाही. मग शेवटी गुरुने उपाय सांगितला की या पिंजऱ्यातला पोपट आहे ना याला सोडून दे तर तुझं चांगलं होईल. असा भाग होतो. कळलं? म्हणजे बुध आणि गुरु जो आहे ह्या अशा पद्धतीचे शत्रू. आणि जसं की बुध हा व्यापारी प्लॅनेट आहे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो, म्हणजे प्रॅक्टिकल कसं असतं की एखाद्याची समजा सगळी घेऊन जायचं असेल काही तर तिथे तो गुरुला पाहणारच नाही. हा पूर्णपणे व्यापारी गुरु बुध आहे. तो त्या ठिकाणी गुरुची सतरंजी घेऊन जाईल. म्हणजे गुरु तो त्याच्यामध्ये पाप समजणार नाही. बुध हा व्यापारी आहे पूर्णपणे. तो खोटं सामान पण विकेल, चुकीचं विकेल, खोटं बोलेल, पण तो गुरुला देणार नाही. लक्षात ठेवा. असं आहे. म्हणून गुरु बुधाच्या युतीमध्ये बुध हा लबाड आहे आणि गुरु हा त्यामानाने प्रामाणिक आहे. कळलं? थोडासा त्याच्यामध्ये कॉमेडी आहे, विनोदी आहे. आणखी काय तुम्हाला बोला. तर तुम्ही सांगितलं की द्वादश स्थानामध्ये मंगळ नको आणि जर मीन लग्नाला द्वादश स्थानामध्ये जर मंगळ आलेला असेल तर त्याचं फलित कसं राहील?
बरं, आता 12व्या स्थानामध्ये मीन लग्नाला राशी कोणती येते? कुंभ येते की नाही? हो, कुंभ येते. आता कुंभ राशीमध्ये पायाला जखम होणं, विनाकारण हिंडत राहणं, 12व्या ओके. स्थानाचा कुठेही कारक मंगळ नाहीये. फक्त कुंभ लग्नाला मकरेचा मंगळ उच्चीचा होतो. पण त्या ठिकाणी शनीच्या राशीमध्ये कुंभ राशीला मंगळ जर आला मीन लग्नाला, तर त्या ठिकाणी तो दृष्टीने फलादेश देईल, पण बैठकीने फलादेश देणार नाही. आणि ओके. लॉस ऑफ मनी, बऱ्याच वेळेला पैसे घालवणं किंवा विनाकारण खर्च करणं, विनाकारण वाया घालवणं एखादी गोष्ट, तर तो कुठल्या स्थानाचा अधिपती आहे, तर आपण बघितलं तर भाग्यासाठी त्याला वणवण फिरावं लागेल, कारण तो भाग्याधिपती आहे. आणि धनस्थानाचा मारकस्थानाचा अधिपती 12व्या स्थानात असणं, त्याला विनाकारण विवाद निर्माण करणं. म्हणजे त्या ठिकाणी मंगळ हा मीन लग्नाला पोषक ठरत नाही जर स्थानबली नसेल तर. ओके. कळलं का? आणि शुक्रच लग्नी असेल समजा, जर शुक्र शुक्र लग्नी लग्नी असेल तर असेल. तो शुक्राचा बघा परत तोच भाग आहे की बुध हा शुक्राची युती लग्न झाली तर तो नीचभंग राजयोग होतो. हा दुसरा भाग असा आहे मॅडम, ह्या याच्यामध्ये विपरीत राजयोग जो आहे आणि ज्याला आपण म्हणतो की षष्ठस्थान हे विपरीत राजयोगामधलं आहे किंवा नीचभंग योगातला आहे. तर नीचभंग हा सिंह राशीमध्ये कधी होत नाही. नीचभंग हा तूळ राशीमध्ये होऊ शकतो. मग तूळ राशीमध्ये कसा होईल, तर नीचेचा कोण होतो तो सूर्य होतो, बरोबर आहे की नाही? आणि बरोबर. उच्चीचा कोण होतो तर शनी होतो. पण शनी आणि रवीमध्ये नीचभंग होत नाही. परत तेच प्रॉब्लेम आहे. मग सिंह बरोबर. राशीला विपरीत राजयोग होऊ शकतो का? तो होऊ शकतो. षष्ठात असेल तर. ओके. षष्ठे अष्टमात असेल तर तो विपरीत राजयोग होईल, जरी तो तुळेला नीचेचा आला तरी. षष्ठेश बरोबर. 12व्या स्थानामध्ये असेल तरी सुद्धा तो विपरीत राजयोग होईल, पण तो सूर्याचा होईल, शनीचा होणार नाही. बरोबर. जर अष्टमात तुळेचा शनी एकटा असेल तर त्यावेळेला तिथे विपरीत राजयोग होईल. मग आणि तो आपण शनी सांगितलं शुक्राच्या जसं युतीमध्ये सण राजयोग होईल. हा बोला. जसं आपण चंद्र म्हणजे पत्नी किंवा पत्नी म्हणून पण बघतो. हा, तर आई पण मीन बघतो. लग्नालाच मीन लग्नालाच जर वृश्चिकेचा चंद्र असेल नवम हा, स्थानामध्ये, तर बरोबर आहे. त्याचं कसं फळ राहील? मी सांगितलं तुम्हाला की लग्न जलतत्वाचं आहे, मग तिथे सूर्य जलतत्वाचा आणि चंद्र जलतत्वाचा असेल तर त्यावेळेला ती ऍडजस्टमेंट होईल. पण समजा वृश्चिकेचा चंद्र असेल तर त्या ठिकाणी त्या जातकाच्या जीवनामध्ये पंचम स्थानाचं दुःख जास्ती होईल. कळलं? आणि आईचा कारक चंद्र हा वृश्चिकेचा जेव्हा झाल्यानंतर जातकाच्या जीवनामध्ये आपल्याकडून आईला किंवा आईकडून आपल्याला त्रास हा निश्चित ठरलेला आहे. कधी कधी नातं विसरणं किंवा नात्यापासून त्रास होणं. पर्टिक्युलर जर तुम्ही पाहिलं ना मॅडम, तर जे कोणी वृश्चिक लग्नाचे किंवा मेष लग्नाची व्यक्ती असतील त्यांचा तंटा आईबरोबर भरपूर होतो. ओके. बरोबर आहे. बरोबर, म्हणजे नियम सांगतो माझं. नाही, नियम सांगितलं पण उदाहरणं डोळ्यासमोर येतात ना लगेच. 100% बरोबर आहे सर. बरोबर आहे. म्हणजे रोजचा अनुभव आहे. सर बरोबर आहे. अहो, जेमिनीमध्ये तर मॅडम आता आपण सुरू करणार आहोत. तुम्ही कल्पनेच्या पलीकडचं आहे. कल्पनेच्या सर पलीकडे. कधीपासून चालू करताय? आता षोडश वर्ग संपलं की चालू करणार. अच्छा. आज जाहिरात पण केली, अंगठ्यावरून ज्योतिष कसं सांगावं, थंब इम्प्रेशन. फक्त थंब इम्प्रेशन वरून सांगता येतं? सर हा, बोला. लग्नात गुरु असला आणि शनी समोर असला तर काय फळ मिळेल सर? शनी गुरुचा समसप्तक योग जो आहे हा होऊ शकतो, तर त्यावेळेला शनी बलवान होईल, गुरुला त्रास होईल. समसप्तक योगामध्ये किंवा युतीमध्ये जरी असेल तर प्राधान्य जास्ती शनीला आहे. पण हे दोघंही एकमेकाचे समग्र आहेत, म्हणजे ना मित्र आहेत ना शत्रू आहेत, न्यूट्रल आहेत. कळलं? तर त्या ठिकाणी गुरु जर लग्नेश लग्नात असेल तर त्याला मान पान वरिष्ठ मान सन्मान सगळं मिळेल. सप्तमातला शनी जो आहे तर यदा कदाचित त्याला जोडीदारापासून तेवढं साह्य मिळणार नाही. रिलेटेड हाऊस म्हणजे सप्तम स्थान हे पती पत्नीच्या संदर्भातील हे आहे, पण लग्न स्थान आहे. मग जिथे एक लक्षात घ्या, बऱ्याच वेळेला म्हणतो ना की माकड पण बळी देतो कोणाचा, तशी परिस्थिती गुरुच्या बाबतीमध्ये होऊ शकते. गुरु आपल्या
मार्ग, प्रसिद्धी, मिळकत, मालमत्ता, धनप्राप्ती, बुद्धिमत्ता, आदर, सन्मान, ह्या सगळ्या गोष्टीकडे जास्ती गुरुचा कल असतो. शनीचं तसं नाहीये. शनीचं ओके. तसं नाही. चालेल. ओके. कळलं का? म्हणून बऱ्याच वेळेला तुम्हाला त्याचे जे काही नियम आहेत ते नियम तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे, त्याचा फॉलोअप करणं गरजेचं आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. सर मी विचारू का? हा बोला ना. हा विचारतात आहे? त्या मॅडम विचारतात का? नाही, तुम्ही विचारा आधी विचारा. हा ओके थँक्यू. नमस्ते सर. नमस्ते, बोला. हा सर, आता मगाशी तुम्ही एक म्हटला की जर मेषेचा गुरु असेल, आता जर मीन लग्नाला जर पाहिलं तर तो मेषेचा गुरु भाग्य मिळवण्यासाठी इथे धडपड करून ते भाग्य मिळवतोच. आता या हो. मीन लग्नाला जर मेषेचा गुरु असेल आणि सप्तमात हा गुरु नसून तिथे फक्त रवी शनी असेल आणि हा चंद्र आहे तो तसाच आहे आणि सर जर या जातकाला म्हणजे त्या एक्झाम्पल मध्ये आईला त्रास होऊन गेला असेल आणि रवी शनी जो मुद्दा आतापर्यंत आपण नाही कव्हर केला की रवी शनी म्हणजे पिता पुत्र मध्ये देखील काहीतरी वाद. डिस्टन्स येतो किंवा वाद येतो किंवा मतभेद होतात. जर अशा गोष्टी घडल्या आणि ह्या वृश्चिकेच्या शुक्राच्या आधी मगाशी जे उदाहरण म्हटलं तर तेच आपण इथे जर धरलं की हा शुक्र जो तुळेचा शुक्र बुधाबरोबर असेल पण सप्तमात रवी शनी असेल आणि गुरुची दृष्टी या तुळेच्या शुक्र बुधावर असेल तर अशा केसमध्ये त्या व्यक्तीचा विवाह सुरक्षित राहील. पण वडिलांच्या बाबतीतले मतभेद आणि आईच्या बाबतीतला जो त्रास कायम राहतो. तो कमी झाला. नाही, ऐका आता सांगतो तुम्हाला, मी पूर्ण फलित सांगतो. पहिल्यांदा आपण विचार केलाय मीन लग्न, बरोबर आहे मॅडम? हो सर. बरोबर आहे. हा, त्याच्यानंतर लग्नेश गुरु हा मेष राशीत आहे, हो सर. बरोबर आहे. दुसरा भाग असा आहे की मेष रास ही श्रमिक आहे, म्हणजे त्याचा लग्नेश जो आहे तो श्रमजीवी राशीमध्ये आहे, हे तर नक्की. पण तो Yes, sir. धनत्रिकोणात आहे. येस. तो धनत्रिकोणात आहे. त्याच्यानंतर त्याच्या संपूर्ण दृष्ट्या बघितल्या तर धनुराशी आणि सिंह राशीवरती येते की नाही, आणि दुसरी हो तुळ सर. राशी ती त्याची विरुद्ध बरोबर. आहे. बरं, आता त्यामध्ये त्या जातकाच्या जीवनामध्ये काय काय गोष्टी होतील. एक तर तो मारक स्थानाच्या राशीमध्ये नंबर 1. येस. दुसरा भाग हो. असा आहे मॅडम की मारक स्थानाच्या राशीमध्ये असल्यानंतर त्याच्या प्रपंचाचे प्रश्न अनेक उद्भवतील आणि त्याला तिथे साहस दाखवावं लागेल, जबाबदाऱ्या येतील आणि त्याची पूर्ती करावी लागेल. आणि बऱ्याच वेळेला मेष राशीचा धर्म असा आहे की त्याला सगळ्या गोष्टी पालन कराव्या लागतात, कारण तो लिडरशिपच्या राशीमध्ये. गॉट इट? मेष ही Yes, sir. लिडरशिप आहे. मग त्याच्यानंतर आपण बघितलं तर दृष्टीचा लाभ म्हणजे त्याचा तो धनत्रिकोण आहे, तो त्याला उद्योग पण देईल, काम पण देईल, नोकरी पण देईल, सगळ्या गोष्टी ज्या आहेत सुव्यवस्थित मध्ये होतील. आता राहिला प्रश्न तुमचा की सप्तम स्थानामध्ये शनी रवीची युती आहे असं तुमचं म्हणणं आहे. हो सर. शनी रवीची युती ह्या पत्रिकेमध्ये सुद्धा आहे. तर यदा कदाचित जातकाच्या जीवनामध्ये शनी रवीची जी युती आहे तर तो धनस्थानातला बसलेला गुरु आणि सप्तम स्थानामध्ये बसलेला षष्ठेच सप्तमात, ऐका बरोबर, षष्ठेच सप्तमात नाही का, तर हो त्या सर. ठिकाणी सूर्याला एवढं प्राधान्य मिळणार नाही, कारण तो गुरुच्या कुयोगात आहे. एक तर तो मारक स्थानामध्ये आहे. मग मारक स्थानामध्ये असणारे 3 ग्रह म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे शनी रवी आणि धनातील गुरु हा मारक स्थानामध्येच जोडला जाईल, पकडला जाईल त्याच्यातून. तिथे मारक स्थान इन द सेन्स काय आहे की जातकाच्या जीवनामध्ये विवाह झाल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी या अडचणी निर्माण करणाऱ्या असतील. त्या कोणत्या संदर्भात असतील तर एक तर पहिली गोष्ट त्याचं अर्थकारण जे असेल ते कुटुंबासाठी असेल. दुसरी गोष्ट की सप्तम स्थान हे जेव्हा ऍक्टिव्ह होईल तेव्हा विवाह होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरच त्या स्थानाला एक ज्याला म्हणतो की उमेद किंवा काही घडामोडी निर्माण होण्याची शक्यता आहे. आणखी काय मीन लग्नाला? थँक्यू सर. खूप खूप साऱ्या क्लिअर झाल्या सर. थँक्यू. म्हणजे तिथे तुम्हाला बघा कुठली गोष्ट पत्रिका पाहते वेळी धनस्थान हे मंगळाचं आहे, ते मारक स्थान पण आहे मीन लग्नाला, तर त्या ठिकाणी मंगळाची अवस्था पण पाहावी. नंबर 1. नंबर 2, त्या स्थानामध्ये आलेला ग्रह हा कोण आहे तर लग्नेश आहे. लग्नेश जेव्हा मेष राशीमध्ये असतो
त्यावेळेला बऱ्याचशा कुटुंबाच्या जबाबदाऱ्या आपल्याला संघर्ष करूनच घडवायच्या असतात किंवा करायच्या असतात. म्हणून मेष राशीतले ग्रह मग ते कोणतेही असो, ही और शी हॅज टू फाईट लॉट. अंडरस्टूड? सर हा बोला. सर बोला. ह्या पत्रिकेत षष्टम सप्तमात, सप्तमेश अष्टमात आणि अष्टमेश नवमात. सर याचं काय म्हणजे साखळी कशी? सांगितलं तुम्हाला साखळी जी आहे, म्हणून मगाशी आता उल्लेख केला ना मी. षष्ट सप्तमात नॉट परमिटेड, सप्तमेश अष्टमात नॉट परमिटेड, अष्टमेश भाग्यात नॉट परमिटेड. म्हणजे त्या ठिकाणी ही जी रांग आहे 6, 7, 8 आणि 9, दॅट इज मिस. सिरियलच चुकीची आहे. आता कधी कधी चांगल्या सिरियल लागत नाहीत ना टीव्हीवरती, तशी ही सिरियल आहे. कळलं? बरं, जाधव मॅडम बोला. हा सर, आता इथं गुरु समजा गुरु बुध षष्टात आहेत आणि भाग्येश नीचेचा त्रिकोणात म्हणल्यावर सूर्यासोबत काय फलादेश असेल भाग्येश नीचेचा म्हणून? भाग्येश निशेचा कुठे होणार? तो याच्यामध्ये होईल ना, पंचम स्थानामध्ये होईल. पंचमात. हो सर. नाही म्हणजे हा मीन लग्नाचं मी विचारलं दुसऱ्या ह्याचं कुंडलीच. मग पंचमात जर भाग्येश निशेचा असेल तर यामध्ये गुरुची स्थिती कशी आहे? परत सांगतो मॅडम, मंगळ समजा निचेचा झाला असं आपण समजूया, तर लग्नात गुरु आहे का? तर त्याचं नीच पण कमी होतं. नाही सर, षष्टात ना. काय म्हणतो तुम्हाला? लग्नेश षष्टात आहे का? हो सर, लग्नेश षष्टात आणि सप्तमेश पण बुध षष्टात. हा, मग सप्तमेश बुध षष्टात आहे तर तो परमिटेड नाहीये ना. तर लग्नेश षष्टात म्हणजे एक तर त्याच्या मित्राच्या राशीत आहे, तो धन त्रिकोणात आहे, पण त्याला कष्ट हे करावेच लागतील जेणेकरून त्याला कामधंदा करण्यामध्ये. दुसरी गोष्ट की सिंहरास ही थोडीशी प्रावडी रास आहे, अभिमानी आहे, आणि गुरु हा स्वतः मान सन्मान करणारा आहे, घेणारा आहे. तर त्यामुळे त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये अशा तऱ्हेने कष्ट निर्माण होतील. षष्ट आणि कष्ट याचा जवळचा संबंध आहे. सर हो सर, धन्यवाद सर. नमस्कार सर. काय झालं काय? हा, एक मिनिट. हो सर, काय झालं जाधव मॅडम? नाही म्हणजे शनीची पण दृष्टी आहे ना गुरुवर, म्हणजे कष्ट नक्कीच असं, म्हणून हो म्हणलं. चला, हा बरं, कोण बोलताय आता? मी बोलत होते सर. सर जसं बोला. तुम्ही आता सांगितलं ना की धनस्थानामध्ये गुरु बद्दल, तर माझ्याकडे एक पत्रिका आहे, त्याची धनस्थानामध्ये गुरु सोबत केतू पण आहे आणि जो त्याचा अष्टमेश आहे शुक्र, तो लग्नात बसलाय. वर पंचमात शनी आहे आणि लाभस्थानावर दृष्टी आहे, तिकडे सूर्य मंगळ आहे. म्हणजे शनी गुरुवर पण दृष्टी टाकतोय आणि त्या व्यक्तीचं म्हणजे पैसे जमा होणं वगैरे होतच नाहीये. त्याचं शिक्षण झालं होतं, पण मोठ्या भावाने सांभाळलं नाही म्हणून त्याला ते रेशनिंगचं ऑफिस सांभाळायला लागलं. पण एवढे पैसे कमवूनही त्याच्या नावावर त्याचं स्वतःचं घर नाहीये, पैसे दुसऱ्या भावाच्या नावावर आहे. तर मग हे असं म्हणजे केतू गुरु एकत्र असल्यामुळे हे असं आहे का? म्हणजे सांगतो. कसं आहे मॅडम की लग्न जेव्हा केतुयुक्त होतो त्यावेळेला मनुष्य डिपेंडेंट असतो, असा भाग आहे. केतू बऱ्याच वेळेला एखादी गोष्ट त्याग करण्यापर्यंत घेऊन जातो. जातकाच्या जीवनामध्ये गुरु हा नशिबाचा कारक आहे, भाग्याचा कारक आहे, तो त्याला कम नशिबी बनवतो. हा एक भाग आहे, हे एक लेसन आहे, समजलं ना. आणि दुसरा भाग असा आहे की अष्टमेश लग्नात आलेला आहे असं तुमचं म्हणणं आहे, बरोबर आहे? बरं, आता अष्टमेश जेव्हा लग्नात उच्चीचा होतो त्यासोबत नीचभंग राजयोग आहे का, हा एक पहिला भाग करायचा आहे. तर त्यावेळेला शुक्राचा आणि बुधाचा जो नीचभंग राजयोग लग्नामध्ये झाला तर त्या ठिकाणी सप्तम स्थान दूषित होत नाही. मीन लग्नाच्या बाबतीमध्ये पर्टिक्युलर जेव्हा आपण एखादी पत्रिका पाहतो त्यावेळेला सप्तमेश अष्टमेश लग्नामध्ये आले तर तो नीचभंग राजयोग होतो आणि उच्च दर्जाचा राजयोग होतो. त्यावेळेला सप्तम स्थानाची अशुभ फळं मिळत नाही. पण सप्तम स्थानाची अशुभ फळं कधी मिळतील? जेव्हा सप्तमाला एखादा ग्रह राहू सारखा असेल, केतू सारखा असेल. केतू असेल तर लग्नी राहू आला, मग तो राजयोग जो आहे तो व्हॅलिड नाही, इट इज नॉट परमिटेड. कळलं? जर सप्तमात केतू आला तर लग्नी राहू आला ना, मग शुक्र आणि बुधाची युती ही ग्रांटेड नाहीये. ते ग्रह आहेत तिथे पण ते बुध ग्रांटेड शुक्राची युती नाहीये सर. बुध दशमात आहे आणि शुक्र लग्नात आहे. बुध दशमात एवढ्या लग्नात कसं जाईल? एवढ्या लांब जाणार नाही.
90 डिग्रीचं अंतर कसं? सर सूर्यमंगळ आहे ते ह्याच्यात आहेत, लाभस्थानात आहेत. नाही, एक मिनिट. पण आता बघा, लग्नी बुध आला, लग्नी शुक्र आला असं समजा तुम्ही, मग त्यावेळेला बुध एवढ्या लांब जाणार नाही. नाही ना, पण माझ्याकडे तशीच आहे ती कुंडली, कोण जाणे. एवढा केंद्रीय होणार नाही. कारण शुक्र आणि रवीचं ह्यांचं जे काही भ्रमंती काळ आहे ना, तर एक तर शुक्र तिथे असेल किंवा रवी बुध मंगळ एकत्र असतील, आणि यदा कदाचित काही कलेने त्याचं अंतर राशीमध्ये आलं असेल, किंवा 29 अंश काही कलेला, कळलं का? असा भाग असेल, मग त्यावेळेला लग्नी शुक्र असला तरी सुद्धा हरकत नाही. तो एक चांगला राजयोग आहे, पण तो अष्टमेश म्हणून चालणार नाही. तो राजयोग आहे, कळलं का? त्याला अष्टमेशाचा दोष नाही. अशा व्यक्तीच्या नावावर स्वतःची प्रॉपर्टी वगैरे होणार नाही का कधी सर? नाही बघा, भाग असा आहे की धनस्थान दूषित झालेलं आहे आणि ते मंगळच्या राशीतलं आहे, त्याच्यामुळे मंगळ हा प्रॉपर्टीचा कारक आहे. तर अशा दरम्यान जातकाच्या जीवनामध्ये रिलेटेड प्रॉपर्टी काही प्रश्न उपस्थित होतील किंवा डिपेंडंट राहावं लागेल. ओके. डिपेंडंट. बऱ्याच वेळेला अनेक कुटुंब जी आहेत की जन्मापासून ते शेवटपर्यंत जातकाला अवलंबून राहावं लागतं. त्यावेळेला तुम्हाला गुरु केतूची युती ही ग्रांटेड नाहीये, आणि तो लग्नेश म्हणून आहे. मला वाटलं तो कृतिकेचा गुरु आहे, म्हणजे तो थोडासा म्हणजे काहीतरी देईल पण घेऊन जाईल. ऐका परत मॅडम, ही फसवा जो हे असतो ना, की केतू सोबत किंवा राहू सोबत असणारे ग्रह हे देणार आणि नंतर घेऊन जाणार, अशा दोन्ही कृती त्याच्यामध्ये असतात. अच्छा. दोन्ही कृती असतात. बघा तुम्ही, टू बी ऑर नॉट टू बी, कधी कधी एखादी गोष्ट आपल्याला मिळाल्यानंतर जेव्हा जाते ना, त्याचं दुःख फार मोठं असतं. एक वेळेला न मिळालेलं दुःख कमी असतं, पण मिळालेलं हातातून निघून जातं, आणि त्याला सोर्सेस कमी असतात आपले. तर नुकसान भरपाई ज्याला आपण म्हणतो, तर ती नुकसान भरपाई कधी होते? ज्यावेळेला आपली इन्कम साईड चांगली असते तेव्हा. अदरवाईज विल बी फेल. अशी अनेक कुटुंब जी आहेत, अनेक लोक जे आहेत ते उद्ध्वस्त झालेले आहेत. त्याला कारण का? की इन्कम सोर्सेस नाही ठेवले आणि कमावलेलं निघून गेलं. गॉट इट? हो. असं आहे. थँक्यू सर. थँक्यू. गायकवाड मॅडम बोला. हो सर. बोला. मी आवाज षष्ठात राहू मंगळ गुरु आहे. लग्नेशच राहू मंगळ युतीच्या ह्याच्यामध्ये आला तर मॅडम, कालांतराने जातकाच्या जीवनामध्ये या ठिकाणी नाही नवमात. ऐका 2 मिनिटं. ही कुंडली जेव्हा, एक मिनिट थांबा. षष्ठ स्थानामध्ये सिंह राशीचा राहू शनीची युती आहे का? राहू शनी मंगळ का राहू गुरु? हॅलो. आणि गायकवाड मॅडम, तुमचा आवाज बरोबर येत नाही. बोला. षष्ठ स्थानामध्ये मीन लग्नामध्ये षष्ठ स्थानामध्ये गुरु राहू ची युती सिंह राशीमध्ये आहे का? हो. आणि मग त्यावेळेला मंगळ सोबत आहे, तर ही जी युती आहे मॅडम, तर राहू गुरुची युती, तर शनी सुद्धा शेजारीच आहे का त्या ह्याच्यामध्ये कर्क राशीला? हो. मग अशा वेळेला कुठे आहे? कन्येमध्ये आहे. मग 1980च्या दरम्यानचा जन्म आहे का? कन्या राशीत आहे शनी आणि प्लुटो. मग 80 सालचा जन्म आहे. तर लग्नेश षष्ठ स्थानामध्ये मंगळ राहूच्या युतीत आहे. इट इज नॉट परमिटेड. त्याला बऱ्याच जीवनामध्ये कष्ट करावे लागतील, किंवा जे काही धनसंग्रह, हा धनत्रिकोणातला गुरु आहे, तर धनसंग्रह जो झाला असेल तर तो अचानक कमी होऊ शकतो, किंवा जातकाच्या जीवनामध्ये आता साधारणतः वय वर्ष 43च्या जवळपास आहे ना? 44. मग त्या दरम्यान जातकाला बऱ्याच ठिकाणी अवलंबून राहावं लागतं. आणि सर नवमात जे रवी बुध आणि शुक्र आहे, हर्षल आहे, त्यांचे काय परिणाम? वृश्चिक राशीतले आहेत ना मॅडम? हो. मग वृश्चिक राशीमध्ये मी पहिल्यांदा पण व्याख्यानामध्ये सांगितलेलं आहे की वृश्चिक राशीतले ग्रह तपासावे. मग तो स्त्री असो जातक किंवा पुरुष असो, त्यावेळेला काही ना काहीतरी जातकाच्या जीवनामध्ये अडचणी निर्माण होणार, हे सत्य आहे आणि ठरलेलं आहे. बरोबर आहे सर, बरोबर आहे. अडचणीच्या धन पण साठा.
म्हणून तिथे लग्नेश राहूयुक्त असणं सुरुवातीला भरपूर काही चांगलं असेल तर त्याच्यानंतर अधोगती बऱ्याच वेळेला होऊ शकते. नाही गती सर, आणि अधोगती त्रासात आणि कष्टातच आहे सुरुवातीपासून. असं आहे. त्याच्यावरती एकच उपाय आहे मॅडम, मी तुम्हाला सांगतो की इथे सूर्याला जास्तीत जास्त बलवान करायला सांगा. सूर्य बलवान झाला तर इथे त्याच्या राशीमध्ये जे ग्रह बसलेले आहेत तर ते ग्रह त्यांना एक ऊर्जा मिळेल आणि त्याच्यातून त्यांना निश्चित चांगल्यापैकी यश मिळेल. कारण वृश्चिकेला सूर्य सुद्धा त्या ठिकाणी कठीण परिस्थितीमध्ये माणसाला आणतो आणि तो षष्ठेश म्हणून वृश्चिक राशी प्रत्येक लग्नाला वेगवेगळ्या तऱ्हेचा विचार केलेला आहे ज्योतिषशास्त्रामध्ये. चालेल, बरं, धन्यवाद. ठीक आहे, थँक्यू. बरं, आणखी पुढे सर मी विचारू? हा विचारा विचारा. ह्या कुंडलीमध्ये मंगळ मार्केश आहे आणि तो रवीच्या राशीत आहे, म्हणजे ह्यांनी बाय हुक और बाय क्रुक असं हे केलेलं आहे अर्थार्जन. नाही, आता बघा नाही. चार्टर्ड अकाउंट म्हटलं मॅडम की काय होतं की उलट सुलट गोष्टी होणार आहेत. हा, कळलं का? चार्टर्ड अकाउंट म्हणजे गोळाबेरीज काहीतरी चुकीची होते माणसाला. आता तर सरकारने कायदाच काढलेला आहे की घोटाळा झाला की पहिला चार्टर्ड अकाउंटला आतमध्ये टाका. कळलं? पण जर मंगळ चांगल्या राशीत आहे, स्थानही तरी चांगलं सुद्धा आहे. त्या ठिकाणी नाही. चार्टर्ड अकाउंटंट म्हटलं ना की बघा आता संबंध आर्थिक गोष्टीशी येतो. हो तुमची कधी इन्कम टॅक्स मध्ये फाईल फसली असेल तर बघा किती नाकात दम येतो. हो सगळी डिपार्टमेंट परवडते मॅडम, हो इन्कम टॅक्स नाही परवडणार. इन्कम टॅक्स, आता DRI. सुद्धा सर, हा येस मॅडम. आता सुद्धा कुंभेमध्ये शनीचं गोचर चालू आहे. हो, मंगळ तिथे समोर. मंगळाचं गोचर सुरू होईल आता 15 पासून. बरोबर. शुक्राचं गोचर आहे आणि षष्ठामध्ये मंगळ बसलेला आहे. हो हो म्हणजे आता पण ही परिस्थिती गंभीरच आहे. हो, गंभीरच आहे निश्चित. आता कसं आहे की त्यावेळेला आपण जेव्हा संकटाचा कालावधी जेव्हा आपण मॅडम काढतो ना, तर जेव्हा आता बघा शततारका नक्षत्रामध्ये शनीचं भ्रमण आता सुरू आहे. गायकवाड मॅडम जरा हात खाली काढा तुमचा. संकट म्हणजे तिथे शनीचं भ्रमण आहे तर त्याला ओव्हरलॅपिंग जेव्हा होईल ना त्यावेळेला निश्चितच काही ना काहीतरी घटना ज्या आहेत त्या होण्याची शक्यता दर्शवली जाते. का होईल? कारण का की त्या ठिकाणी हे दोन शत्रू अधिकतम सूर्य पण एकत्र येईल तर त्या दरम्यान निश्चितच जातकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी घडामोडी होणार. आता सूर्य एकत्र आलेले पास आहेत. होईल ना तोपर्यंत. हो, सूर्य पुढे जाईल, सूर्य मिनेला जाईल. पण हे शनी मंगळ जे आहेत आणि त्याच दरम्यान बघा ते इलेक्शन वगैरे सगळे काही नारे चाललेले आहेत तर आपल्या समोर हे येतंय फलादेश. काल हरियाणाचे मुख्यमंत्रीला बदललं गेलं. असे काही अचानक झटके देणारं काम जे आहे त्या गोष्टी CAA आला नवीन कायदा. तर अशा काही घटना ज्या आहेत. पण मंगळ शनीची युती ही गोचरीने पण वाईट आहे, मूळ कुंडलीमध्ये पण ज्यांच्या असेल त्यांना सुद्धा भरपूर काही गोष्टींना सामोरं जावं लागतं. हे सहजासहजी शक्य होणारं काम ते लोक करत नाही. असं आहे. सर हा बोला. बोलू का? जसं आता तुम्ही बोललात की गुरु आणि बुध जर सोबत असतील तर फसगत सारखं वगैरे, म्हणजे पण जर म्हणजे मीन लग्नाला जर चतुर्थ स्थानामध्ये गुरु असेल मिथुन राशीमध्ये तर आपण जसं चतुर्थ स्थान प्रॉपर्टी, घर किंवा ह्या गोष्टीसाठी बघतो तर मग त्याच्यामध्ये पण असंच फसवणूक वगैरे होईल की प्रॉपर्टी नाही होईल? गुरु हा चतुर्थ स्थान मोक्ष त्रिकोण आहे. नंबर 1. गुरुची आवड बघा तुम्हाला मी सांगतो गुरुची आवड कशी कशी असते. गुरु पहिल्यांदा जेव्हा गुरुकुलमध्ये जातो त्यावेळेला तो इतर गुरुजींच्या हाताखाली काम करतो. त्यानंतर हळूहळू तो मोठा होतो तेव्हा त्याच्याकडे एखादी गोष्ट सुपूर्द केली जाते तेव्हा त्याच्याकडे अधिकार प्राप्त होतात. हळूहळू तो मोठा होतो त्यावेळेला लोकांना मोठं करतो. गुरुच्या बाबतीतलं हे तत्व लक्षात ठेवा. तो मोठा होत जाईल तसं तसं लोकांना मोठं करत जाईल. त्यानंतर ज्या वेळेला आपण बघतो इथे जे काही वानप्रस्थ आश्रम वगैरे अशा काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या सुद्धा गुरुग्रहाच्या अखत्यारीतल्याच आहेत. पण इथे जर समजा गुरु आणि राहूची किंवा बुधाची युती असेल तर ती एवढी व्हॅलिड होत नाही. म्हणजे तिथे गुरुचं खच्चीकरण होतं. गुरुला काय हवं तर एक तर स्वतंत्रता,
की त्याच्याकडे सगळे हक्क अबाधित राहावं, त्याच्याकडे सगळे हक्क असावे, त्याच्या हाताखालीच सगळे लोक काम करावं, असं गुरुचं वय. पण बुधाचं तसं नाहीये. बुध हा कधीही फसगत करू शकेल, त्याच्यामध्ये तो तिथे पाहणार नाही. बुध हा वडिलांकडे पण बघणार नाही, का आजोबांकडे पण बघणार नाही, का पत्नीकडे पण बघणार नाही. तो त्याचा फायदा कशात आहे हे त्याला जास्तीत जास्त लक्षात येतं आणि त्याप्रमाणे त्याच्या ऍक्टिव्हिटीज निश्चित असतात. हे ठरलेलं आहे. नाही बापरे नाही, सत्य सांगतो तुम्हाला. बापरे नाही, म्हणजे बुधाच्या बाबतीतली कल्पना तुम्ही करू शकता. म्हणजे बुधाच्या बाबतीमध्ये जर आपल्याला फलादेश द्यायचा असेल तर किती झालं कालांतराने जातकाच्या जीवनामध्ये. आवाज आवाज चव्हाण मॅडम, तुम्हाला काही विचारायचं आहे का, बोलायचं आहे, काय म्हणताय? सर नाही हा बोल बोल. सर, आपण संतती संदर्भात जेव्हा विचार करतो तेव्हा गुरुचा विचार करतो, बरोबर आहे ना? हा, तर सर आता एखाद्याचं जर वृश्चिक लग्न असेल तर आता गुरु महाराज आहेत मेषेला, बरोबर आहे? म्हणजे त्याच्या पंचमातून तर गुरु आपण म्हणतो की दृष्टी गेलेले जाणार. आहे. हा, हो हो. मग सर अशा व्यक्तीला परत संततीचा योग बऱ्याच उशिरा येणार नाहीत का, की आताही येऊ शकतात असं? सांगतो तुम्हाला. असं आहे मॅडम, संततीच्या विषयाच्या बाबतीमध्ये आपण जर बघितलं तर संतती ही आपल्याला नाही आहे का, का आहे? नाहीये एखाद्या नाहीये नाहीये नाही. मग त्याचं लग्न कोणतं आहे? सर वृश्चिक लग्न. बरं, वृश्चिक लग्न आहे. आता वृषभेमध्ये गुरु जाणार, तो लग्नाच्या समोरून जाणार, बरोबर आहे? बरोबर हो की नाही? अगदी बरोबर सर, अगदी बरोबर. मग आता त्यावेळेला लग्नेश मंगळ हा वृषभेमध्ये कधी येईल? लग्नेश मंगळ हा वृषभेमध्ये आत्ताच सर लग्नेश मंगळ 11व्या कुंभेत जाणार आहेत. हा, 1 2 मग 3 त्यावेळेला 4 1 2 3 म्हणजे साधारणतः 3-3.5 महिन्यांनी. बरोबर. मग त्यावेळेला तुम्हाला तिथे संततीचा योग हा पाहता येईल. आता राहिला भाग वृश्चिक लग्नाला चंद्र हा सतत गुरुवरून जाणार आहे. हो, चंद्रगुरुची युती आहे सर. मूळ पत्रिकेमध्ये. मूळ पत्रिकेमध्ये मकरेला चंद्रगुरुची युती आहे. मग आता त्यासोबत मंगळ जेव्हा तिथे येईल त्यावेळेला सूर्य सुद्धा तिथे असेल जवळपास. त्या दरम्यान संततीचे योग निर्माण होतील. तर संतती 2 प्रकार आहेत, संतती होणं आणि कन्सीव्ह होणं, याच्यामध्ये फरक आहे. ओके, कळलं का? मग संततीची अपेक्षा कधी करू शकतो आपण? त्याला कन्सीव्ह होईल तेव्हाच. येस. मग त्यावेळेला तुम्हाला ऋषभेचा गुरु जेव्हा येईल तर गुरु हा त्या ठिकाणी अष्टमात जरी असला तरी सुद्धा तो कन्सीव्ह करतो, नवमात असला तरी सुद्धा करतो, षष्ठात असेल तरी सुद्धा करतो. मी तुम्हाला एक नियम सांगतो. आता ह्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये पाहिलं तर सप्तमात हे आलेलं आहे ना, वृषभ नाही या पत्रिकेमध्ये आता जी बोर्डावर लावलेली बरोबर. हो, तिथं वृषभेला रवी आहे ना, बरोबर आहे? हो. मग आता जर जेव्हा तुम्ही पाहाल तर ह्याचं जे काही कन्सिव्ह व्हायचा कालावधी म्हणजे त्याचा जन्म झाला असेल केव्हा, तर त्यावेळेला 272 दिवस मागे जायचं. म्हणजे आपण म्हणतो 9 महिने 9 दिवस अगोदर कन्सिव्ह होतं, हा ठरलेला नियम आहे की नाही? हो आहे. बरोबर आहे. याचा रवी सुद्धा तिथेच आहे, शनी सुद्धा तिथेच आहे. तर त्यावेळेला तुम्हाला पाहायचं की असं क्लॉकवाईज जायचं. आपण ग्रह अँटी क्लॉकवाईज मानतो, पण क्लॉकवाईज रवी फिरवायचा. आणि क्लॉकवाईज पाहिलं आपण तर डिसेंबर महिन्यामध्ये धनुरास ही रवीसाठी असते, बरोबर आहे? धनुराशीमध्ये 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 15 डिसेंबर ते 15 जानेवारी पर्यंत सूर्य धनुराशीमध्ये असतो. आता जर समजा तुम्ही विचार केला तर त्या ठिकाणी जातकाचा जन्म होताना हा कधी झाला असेल, कन्सिव्ह कधी झाला असेल? इथे जन्म कोणत्या महिन्यातला आहे? कोणाचा सर? माझा नाही, इथे ह्या पत्रिकेमध्ये तुमचा ह्या अच्छा, ह्या व्यक्तीचा जो जन्म आहे तो 1985 सर. नाही, महिना कोणता आहे? ऑगस्ट 1985. बरोबर आहे. मग
नाही, ऋषभ येत कुठल्या कन्येचा आहे ना नाही, रवी. आजचा म्हणताय ना, ह्या पत्रिकेतला ऑक्टोबरचा आहे ना. या पत्रिकेतला रवी हा अच्छा, सॉरी कन्येचा सॉरी, आहे मी ना. माझ्या पत्रिकेतला बोलले, सॉरी हा, सॉरी. हा, हा. हा पत्रिका कन्येचा आहे ना, तर तुम्हाला धनुराशीमध्ये सूर्य असेल त्या दरम्यान कन्येत रवी कधी येतो, तर सप्टेंबर महिन्यामध्ये. जानेवारीला कन्सिव्ह झालं तर त्या ठिकाणी सप्टेंबरला डिलिव्हरी नक्की आहे ना 9 महिन्याची. बघा, जानेवारी महिन्यामध्ये कन्सिव्ह असेल तर डिलिव्हरी 9 सप्टेंबर महिन्यात होते की नाही. हो बरोबर आहे ना सर. हा, मग आता स्टार्ट तुमच्या सप्टेंबर. वेळेला आता तुमच्या वेळेला बघूया, तुमचा सूर्य कोणत्या राशीत आहे. हा सर, या व्यक्तीचा सूर्य आहे हा, बोला 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 अच्छा, बोला. कर्केला आहे. मग कर्केला आहे तर कर्केला सूर्य कुठेही असू द्या, हा कळलं का. तिथपासून मागे तुम्ही 9 राशी जा, मागे जायचं, पुढे नाही जायचं, मागे जायचं. बरोबर आहे सर. 8 वृषभ लग्न आहेत, वृश्चिक लग्न आहेत सर. मग वृश्चिक येतं ना, म्हणजे त्या ठिकाणी कन्सिव्ह जे झालं असेल ते त्या ठिकाणी ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये झालं. ओके. म्हणजे मला काय विचारायचं होतं सर, की गुरुची दृष्टी ही पंचमावर असेल तर, किंवा गुरु पंचमात असेल तर, असं नाही का? म्हणजे जेव्हा असं आपण नाहीये मॅडम, परत मी नियम सांगतो तुम्हाला. गुरु कुठेही असला तर संतती ही सूर्यापासूनच विचार करायची असते आणि शुक्रापासून. शुक्र हे जे आहे हे त्या ठिकाणी कन्सिव्हचा कारक प्लॅनेट आहे शुक्र. शुक्राशिवाय संतती होत नाही, त्याच्यासोबत सूर्य असतो की नाही. हो. मग शुक्र आणि सूर्य ह्याच्याशिवाय कन्सिव्ह होणार नाही. शुक्र हा बीजकारक आहे की नाही. हो हो हो. बरं, त्यावेळेला तसा विचार करायचा. म्हणजे सर आपण आता इथे पत्रिकेमध्ये रवी आणि शुक्र हे एकमेकांच्या सोबत असतील तेव्हा आपण विचार करू शकतो. आता सांगतो तुम्हाला, एक वेळ तुम्ही कोणाचीही पत्रिका पहा, तुमची पहा, आणखी कोणाची पहा. जर समजा आपल्या पत्रिकेवरून आपल्याला जन्मतारीख, जन्माचा कन्सिव्ह नक्की करायचं असेल तर आपल्या रवीपासून 272 दिवस मागे जायचं. ओके. 272 दिवस म्हणजे काय झालं, 9 महिने झाले की नाही. 9 महिने 9 दिवस. आता 9 महिने 9 दिवसाच्या वेळेला सूर्य मुळात किती अंशाचा आहे त्याच्यावरती आपली कन्सिव्ह तारीख ही नक्की करू शकतो. ओके ओके. पण ती जी रेग्युलर डिलिव्हरी आहे त्याच्याबद्दल. आता कधी कधी प्री मॅच्युअर्ड वगैरे आहे त्याच्याकरता डिफिकल्ट. बरं ठीक आहे. आता बरं, नेक्स्ट आता टाइम झालेला आहे जायचा. आज काही मुकेश भाऊंचा क्लास नाहीये. चव्हाण मॅडम, तुमचं काय हे मत आहे. हळदणकर मॅडम सांगतील. काय नाही, व्यवस्थित चांगला झाला क्लास. प्रतिक्रिया देऊ ना. हा, प्रतिक्रिया इथे पण आहे ना सर, गुरु आणि बुधाची युती आहे इथे, लग्नेश आणि सप्तमेश युतीमध्ये. तर हे पण ह्याचे पण फसगत झालेली आहे. 26 अंशाचा गुरु आहे, 6 अंशाचा गुरु बुधाची पूर्ण युती आहे, तर लग्नेश सप्तमेश युतीमध्ये. बाकी सगळं झालेलं आहे. सप्तम स्थानामध्ये बघा मॅडम, 3 किती ग्रह आहेत. रवी, शनी. रवी गुरु शनी आहे. रवी गुरु शनी आहे ना. मग लग्नेश हा शनियुक्त आहे, लग्नेश हा रवियुक्त आहे. तर रवीचं बळ सुद्धा गुरुला मिळालेलं आहे. परत नियम असा आहे की शनी गुरु हे सम आहेत, शत्रू नाहीत. पण तरी सुद्धा शनी हा त्याला विलंब एखाद्या गोष्टीवर लावेल जेव्हा सप्तम स्थान ऍक्टिव्ह होईल तेव्हा. सप्तम स्थान म्हणजे जोडीदार, तर तिथे जोडीदारामध्ये विश्वासघात झालेला आहे. कळलं. हळदणकर मॅडम, तुमचं काय मत आहे. सर मी एक विचारू का, एक प्रश्न विचारायचा होता. बोला. सर आतापर्यंत आपण 12 लग्न शिकलो, तर या 12 लग्नांपैकी एक जर आपण धर्म त्रिकोणाचा विचार केला की 1, 5, 9 आणि या 12 लग्नाच्या ह्याच्यामध्ये या 1, 5, 9 मध्ये सेम तत्वाच्या राशी येतात. आणि जर या तत्वाच्या ह्याच्यामध्ये जेव्हा त्रिकोणाची साखळी होते की जेणेकरून भाग्येश पंचमात, पंचमेश लग्नात जेव्हा असा प्रकार होतो,
तेव्हा त्या कुठल्याही लग्नाच्या ह्याच्याने आपण कसा विचार करायचा, हा माझा प्रश्न होता. बघा, आता सगळी लग्न शिकवताना सांगितलेलं आहे की आता अग्नितत्व आहे, पृथ्वी तत्व आहे, वायू तत्व आहे, या 4 याच्यामध्ये आपण सांगितलेलं आहे. आता त्यावेळेला तुम्हाला मी राजयोग सगळे शिकवलेले आहेत. मी आणखी थोडस वक्तव्य करतो की मुलायम सिंग यादव हे कुठले धाडसी कार्यकर्ते वगैरे नव्हते, पण नशीब चांगलं होतं. ते लोहियावादी होते. त्यानंतर त्यांच्या लग्नामध्ये चंद्रगुरूची युती होती. आता गुरु म्हणजे संतती झाली की नाही? हो सर. गुरु म्हणजे संत. आता एखाद्या पित्याला आपला मुलगा सलग 5 वर्ष मुख्यमंत्री होणं आणि त्यांच्या दृष्टीसमोर होणं हे भाग्य आहे की नाही? हो सर, नक्कीच. मग गेल्या 8 वर्षापूर्वी ते मुख्यमंत्री होते, त्याला वडील जिवंत होते. तर वडिलांना ते जो काही यश मिळालं त्यांच्या दृष्टीसमोरचं, तर ते कशामुळे मिळालं? तर गुरु, चंद्र आणि सूर्य यांची एकाच तत्वामध्ये युती असल्यामुळे. एकाच तत्वाशी बोलतोय मी, कळलं? त्याच्यामुळे. मग अशा वेळेला अनेक लग्न आपण जे शिकलेलो आहोत, त्या भिन्न भिन्न लग्नाचे भिन्न भिन्न राजयोग आणि त्या ठिकाणी नीचभंग राजयोग आहेत, विपरीत राजयोग आहेत, त्याचा विचार करावा. पर्टिक्युलर एखादं लग्न सांगा, मग मी तुम्हाला सांगतो. सर, आता या मीन लग्नाला सपोज भाग्येश मंगळ पंचमात असेल आणि पंचमेश चंद्र लग्नीच म्हणजे इथे पण आहे तसा, तर अशा वेळेस कसा विचार करायचा? पंचम स्थान नीचेच होतं मॅडम मीन लग्नाला. हो, ते झालं, भाग्येश पण तरी पण ती टाकली झाली ना, म्हणून विचारली. एक मिनिट समजा. भाग्येश निचेचा असेल तसा तो मार्केश पण निचेचा आहे. तर जेव्हा एखादा ग्रह निचेचा होतो आणि तो मार्केश म्हणून असेल, तर त्या मार्केशाचं पण फलित चुकीचं असतं आणि भाग्येशाचं पण फलित चुकीचं असतं. मग तोच जो भाग्येश आहे तो षष्टामध्ये सिंह राशीमध्ये आहे, तो निचेचा नाही या पत्रिकेत. कळलं? एक तर तो स्थानबली आहे. जर भाग्येश भाग्यात असला तरी सुद्धा तो स्थानबली आहे, कारण स्वतःच्या राशीत आहे. तो जर दशमात असेल तर कर्मधर्म योगामध्ये तो धनुराशीमध्ये असेल, तो सुद्धा योगकारक आहे. असे सगळे योग जे आहेत ते तुम्हाला तपासता आले पाहिजेत. कळलं का? ओके, येस सर, थँक्यू सर. थँक्यू. बरं, हळदणकर मॅडम अभिप्राय द्या तुम्ही, मग चव्हाण मॅडम देतील. बोला. एक विधी लिखितामध्ये शेवटच्या टप्प्यावर आपण आलेले आहोत आणि खूप चांगली रास, बुद्धिवादी, पैसा देणारी किंवा बँकिंग फायनान्स मध्ये अग्रेसर असणारी आणि शिक्षण क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारी अशी ही गुरुच्या राशीची पत्रिका आपण पाहिली. पण लग्न जरी गुरुचं असलं तरी सुद्धा काही जर ग्रह चुकीच्या पद्धतीने सप्तम स्थानामध्ये बसून जर लग्नावर दृष्टी टाकत असतील तर आयुष्यामध्ये कोणते कलह होऊ शकतात आणि अपयश कसं येतं ह्याचं पण एक वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण या आपल्याला पत्रिकेमधून मिळालं. म्हणजे शनी आणि सूर्य आणि मंगळ शुक्र यांचा केंद्रयोग आणि शनी गुरु सूर्याची युती षष्टात बसलीये आणि षष्टेश अष्टमात आलाय. ह्या काही गोष्टी किंवा राहू पंचमात बसून ह्या काही गोष्टी कितीही लग्न चांगलं असेल आणि मनुष्याचं कर्तृत्व बुद्धी ही चांगली आहे तरी सुद्धा जीवनामध्ये सगळ्या आघाडीवर त्याला यश मिळवता येत नाही आणि एक बाजू कशी लंगडी राहू शकते किंवा पिछाडीला राहू शकते याचं एक चांगलं उदाहरण याच्यातून मिळालं. चतुर्थ आणि ही राशी ही कुंडली शिकवताना सर विवाह कधी ठरतो आणि विवाह कधी होतो याचं पण परत एकदा म्हणजे मागे एकदा तुम्ही सांगितलं होतं, आम्ही मागे वळून बघितलं नाही, पण आता परत त्याची एक रिव्हिजन झाली की चतुर्थ आणि दशम ही 2 स्थानं विवाह ठरवण्यासाठी रवीच्या संदर्भात धरायची असतात आणि 12, 1, 2, 6, 7, 8 यांचा रवीशी असणारा संबंध हे बघायचं असतं. या पत्रिकेतून पुन्हा याचा प्रगतीचा म्हणजे त्याचं सक्सेस कधी सुरू होतंय याचं आपण गुरुवरून अंदाज केला तर तोही एक चांगला रिव्हिजन
वजा असा हे मिळाला. शनीमुळे नैराश्य आणि मंगळामुळे कलह हे कसे होतात ते पुन्हा या पत्रिकेवरून आपण अनुभवलं. आणि हीच पत्रिका शिकवता शिकवता बुधाची माणसं आणि कन्येची माणसं, कन्या आणि मिथुन या 2 राशीची माणसं निर्णय घेताना सहसा चुकत नाही. पण मेष आणि तुळेतली माणसं ही मात्र धडक निर्णय घेत असल्यामुळे त्यांच्या निर्णयामध्ये चुका होऊ शकतात. या अशा छोट्या छोट्या गोष्टींनी आणि कुंडली वाचनामध्ये अचूकता आणण्याच्या दृष्टीने आजची पत्रिका ही खूप महत्वपूर्ण होती. आणि सुरुवात करताना गीता मॅडमनी जसं सांगितलं की प्राक्तन, प्रारब्ध आणि संचित ह्या सगळ्यांचा मेळ घालत असताना जे विधिलिखितामध्ये लिहिलेलं आहे त्याच्यात तुम्ही नेहमीच आम्हाला सांगता की केव्हाही तुमची उपासना ही तुम्हाला भोग सहन करण्याला मदत करते. बाकी विधिलिखित तुम्ही टाळू शकत नाही. तर अगदी आपण म्हणतो की मेषेची पत्रिका आहे, पण तो मेषेचा चंद्र असेल पण त्याला सपोर्टिंग प्लॅनेट नसेल तर तो मेषेचा चंद्र मेषेची कुंडली सुद्धा काही पराक्रम गाजवू शकत नाही, ती सुद्धा तोकडीच पडते. तर अशा सगळ्या या 12 राशींच्या पत्रिकांमधून खूप चांगल्या पद्धतीने सर तुम्ही मार्गदर्शन केलं आणि खूप आम्हाला चांगल्या. मला याच्यातून फक्त एक अशी छोटीशी कदाचित माझी शंका चुकीची पण किंवा अतिशयोक्तीची पण असेल. आणि मीन रास आणि मुक्ती, माझं कनेक्शन कमी झाल्या इंटरनेटचं सर. येणारी रास याच्यात काही संबंध आहे का? हा, आता कसं असतं मॅडम की ही जी रास आहे ही 12व्या स्थानामध्ये कालपुरुषाला येते. हो. बऱ्याच वेळेला उतार आयुष्यामध्ये जातकाच्या जीवनामध्ये चिंता वाढत असतात, अशा या राशीचा नियम आहे. मीन राशीतले जे काही नियम आहेत तर ते असं आहे की जातकाला यदाकदाचित उतार वयामध्ये काही समस्या निर्माण होतील. मग त्या संततीच्या बाबतीत असो, भाग्याच्या बाबतीतल्या असो, कामाच्या बाबतीतल्या असो, तर त्यामध्ये चिंता आणि आर्थिक सुद्धा अशा होण्याची शक्यता आहे. त्यावेळेला लग्नेश हा जो आहे म्हणजे मीन राशीचा अधिपती हा जर व्यवस्थित आणि चांगल्या योगात असेल तर त्याला काही कमतरता पडत नाही. पण तरी सुद्धा एखाद्या गोष्टीची काही समस्या जी निर्माण होणार तर त्याला कारण सुद्धा त्या ठिकाणी गुरु हा ग्रह विचार केलेला आहे. आणि दुसरी भाग असा आहे की यांच्याकडे नियोजन जे असतं, तर मी तुम्हाला एक उदाहरण देतो. एका फॅमिलीमध्ये मीन लग्नाची व्यक्ती आहे, जातक स्त्री आहे आणि त्या जातकाचे पती देवाघरी गेले. तर त्या दरम्यान त्यांनी असं नियोजन करून ठेवलं होतं की त्या व्यक्तीला साधारणतः महिन्याला 2.5 लाख रुपये इन्कम ऑफ सोर्सेस राहील, अशा तऱ्हेने त्यांनी योजना केली होती. तर तसं त्यांचा गुरु चांगला होता आहे म्हणून त्यांच्या जीवनामध्ये जे काही इन्कम ऑफ सोर्सेस आहेत ते दर महिन्याला 2.5 लाख रुपये त्यांना रितसर आणि ती चांगली इन्कम जी आहे ती त्यांच्याकडे येते. मग ती इन्कम कसली आहे तर एखादं जे काही जी प्रॉपर्टी आहे त्याचं भाडं येणं किंवा एखादं दुकान आहे ते चालवायला देणं, त्याच्यातून मिळालेली जी रक्कम आहे, हॉटेल आहे त्यांचा स्पेशली हॉटेलचा बिझनेस आहे, त्यातून त्यांचं 2.5 लाख रुपये इन्कम पर मंथ रेग्युलर चालू आहे. म्हणजे हे नियोजन आहे. तर नियोजन करणारी सुद्धा ही एक रास आहे. तर त्याचं ते नशीब असं आहे की त्यांच्या जोडीदाराने त्यांच्यासाठी नियोजन करूनच ते गेले. आता ती व्यक्ती जी आहे ती म्हणजे जातकाची व्यक्ती जी आहे ती 56 वर्षाची, कळलं का? त्यांचं आता वय नियोजन आहे. नियोजन आहे. गुरु हा प्लॅनर आहे. बघा, गुरुकडे पहिला काय आहे तर विद्या, म्हणून तो सांगतो की नाही पहिला मी शिकेन, त्याची शिकल्यानंतर मी माझं नियोजन करेन. त्यांच्याकडे आराखडे हल्ली तर तुम्हाला कल्पना आहे की आपल्या सरकारमध्ये कितीतरी योजना आल्या आणि त्या योजनेचा लाभ जो घेणारा भाग जो आहे तो सुद्धा मिनेकडेच आहे. योजना अशा बऱ्याच असतात ना सरकारी इन्कमच्या, बॉन्ड्स आहेत किंवा म्युच्युअल फंड्स आहेत, शेअर्स आहेत, अशा आर्थिक योजना भरपूर आहेत. तर त्याचा लाभ सुद्धा त्या व्यक्तीला
मिळतो. अशा अनेक गोष्टी आहेत. तुमच्या छान झालं. प्रश्नाचं उत्तर मिळालं का? तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का? हो, मिळालं म्हणजे नियोजनाच्या दृष्टीने आणि या सगळ्या दृष्टीने गुरुचं कार्यवाही ही बेसिक नियोजनावर असते. बर, चव्हाण मॅडम तुम्ही काय म्हणताय? मग नंतर कुबल मॅडम बोलते. हळदणकर मॅडमने खूपच छान सांगितलं नेहमीप्रमाणे. तर तुम्ही पण आम्हाला भरभरून सर्व ज्ञान देता आणि आम्ही नेहमीच तुमचे ऋणी राहू. आणि सर्वांतर्फे मी थँक्स म्हणते तुम्हाला. धन्यवाद. खूप छान झालं सर क्लास आणि सगळ्या पद्धतीने 3 लग्न व्यवस्थित छान सोडवलं तुम्ही आणि छान झाला क्लास. थँक्यू. थँक्यू थँक्यू थँक्यू. बरं, आता कुबल मॅडम तुमचं काय मत आहे? होय सर, सांगते. सर नमस्कार. चव्हाण नमस्ते. मॅडम तुम्हाला पण नमस्कार आणि हळदणकर मॅडम तुम्हालाही नमस्कार. तुम्ही छानच अभिप्राय दिलाय. तर मी 2-3 वाक्यात फक्त सांगते. आता सगळाच अभिप्राय त्यांनी डिटेल मध्ये दिलाय. म्हणजे तुम्ही हे मीनेचे जातक शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असतात, बँकिंग फायनान्स, त्याप्रमाणे हा आपला जातक CA झालाच आहे. तर ते तर झालंच. आणि ते राजकारणात पण असतात. तर तुम्ही मुलायम सिंग यादव त्यांचं एक्झाम्पल दिलंय. आणि कमी श्रमात म्हणजे यांना जास्त धनप्राप्ती होते असे पण तुम्ही म्हणालात. पण ह्या जातकाला सगळं मिळालं. फक्त त्याला वैवाहिक सुख नाही मिळालं का? तर ते तुम्ही सांगितलं कारण त्याचा भाग्यात जरी शुक्र असला पण तो वृश्चिकेचा आहे. आणि आपला तो सप्तमेश बुध अष्टमात पण गेलाय. शिवाय हा शुक्र मंगळाच्या केंद्र योगात पण आहे आणि शनी दृष्ट पण आहे. म्हणजे हे त्याला म्हणजे एक मोठंच म्हणावं लागेल. म्हणजे त्याला म्हणजे वैवाहिक सुख नाही मिळालं म्हणजे त्याची म्हणजे धनप्राप्ती जरी झाली पण त्या धनाचा आपण असंच म्हणू ना उपभोग पण त्याला जास्त नाही घेता आला. पण ठीक आहे. पण एकंदरीत तुम्ही सगळं सर खूप छान सांगितलं आणि आतापर्यंतचे मेष ते मीन सगळ्या लग्नांचं तुम्ही अतिशय सुपर 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 विश्लेषण केलं आणि आम्हाला पण खूप त्याच्यातलं सगळं बरंचसं समजलं पण आहे. अजून जसे जसे आम्ही पत्रिका सोडवू म्हणजे खरं तर प्रॅक्टिस फार महत्वाची आहे. पण त्याला नाही एवढा वेळ देत आहेत. पण जसं जसं जमेल तसं करतोय. तर परत सर तुम्हाला मी सगळ्यांतर्फे तुमचे खूप 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 आभार मानते. आणि तुम्ही आज ती नवीन जाहिरात टाकली त्याची उत्सुकता आहेच. थंब इम्प्रेशन त्याची, त्याच्यानंतर जेमिनी आणि अजून ते काय चंद्र नाही केरळम नाडी चंद्रकला नाडीच ना. हा. तर त्याचं पण बघूया आता. हा कसं कसं होईल. पण सगळ्यांनाच माझ्यासारखी तेवढीच उत्सुकता आहे. सर तुम्हाला खूप कोटी कोटी धन्यवाद. आणि परत मी नेहमीप्रमाणे हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. ह्याच्यापेक्षा जास्त माझ्याकडे शब्दच नाही आहेत. पण खूप खूप थँक्यू. थँक्यू थँक्यू सर. ठीक आहे. आता मी तुमच्या सगळ्यांच्या परवानगीने क्लास एंड करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. शुभरात्री. थँक्यू सर.